आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं. नेटवर्क थोडंसं नवीन आहे आणि त्यामुळं व्हिडिओ ऑन केल्यानंतर त्याच्यामध्ये खूप डिस्टर्बन्स येतोय. म्हणून आज व्हिडिओ नाही ऑन करू शकत आहे. तर आपण सगळेजण अ, काही क्षण डोळे मिटून थोडंसं आपल्या श्वासांबरोबर राहू. थोडंसं आपण आपल्या ऊर्जेला पूर्ण वर्तमानामध्ये आणू आणि मग आपण लगेचच श्रुतीताईंना विनंती करू, की त्यांनी त्यांचं सत्र घ्यावयाचं. तर आपण सगळेजण डोळे मिटू. बरोबर. डोळे मिटून अगदी सहज आणि कोमलपणे आपल्या संपूर्ण शरीराला बघा. मस्तकापासून पायापर्यंत आपल्या शरीराला अनुभव करत आपले केस, कपाळ, सहजतेने बंद झालेले डोळे, आपले गाल, गळा असं करत आपल्या खांद्यांना रिलॅक्स करा. थोडंसं खाली येत छातीवर श्वास घेत रिलॅक्स करा. पूर्ण ढिलं, एकदम शिथिल आपलं शरीर. खाली पोटाकडे आणि पायाचा सगळा भाग मूलाधाराला, शरीराचं बूड आणि खालचा संपूर्ण भाग अगदी सैल, ढिला, रिलॅक्स करून बसा. आपल्या श्वासांना आता हळू आपल्या छातीच्या मधोमध अनुभव करत एक दीर्घ श्वास घेत सगळी ऊर्जा आपली पूर्ण लक्ष छातीच्या मधोमध घेऊन या. एक दीर्घ श्वास आणि अगदी सावकाश तोंडावाटे हा श्वास बाहेर. सगळ्या बाहेरच्या जगाशी आपलं कनेक्शन तोडून आपल्या अंतर आत्म्यासोबत, स्वसोबत, उच्च स्वसोबत आपलं कनेक्शन आपण जोडत आहोत. डोळे बंद केले की आतलं जग दिसायला लागतं आणि ते दिसतं ते केवळ जाणीवेने. एक एक श्वासांनी आपलं हृदयाची स्पंदनं जाणवेपर्यंत शांत व्हा. हीच ती वेळ आहे जिथं मी माझा अंतरात्मा, माझ्या हृदयाची धडधड, स्पंदनं, हृदयस्थ असलेला माझा ईश्वर आणि या हृदयातून महाअवतार बाबाजींचं जे काही स्वरूप आपल्याला डोळ्यापुढे आठवतं, कुठल्याही स्वरूपात असतील ते, त्यांचे आभार व्यक्त करेन. या अभ्यासासाठी, आपल्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्या आशीर्वादासाठी, सर्व ब्लेसिंग्स, लहान मोठी सगळ्या सगळ्या गोष्टी अगदी हृदयातून आभार व्यक्त करू. अंगावर असलेली वस्त्र, हाडामासाचं शरीर,
ही कातडी, सगळे अवयव, अन्न, वस्त्र, निवारा, आपलं घर, पंचतत्व, सगळ्यांचे आभार मानू आणि या सगळ्या सृष्टीला आपल्या हृदयातून प्रेम आणि प्रकाश, केवळ शब्द नाही, आतून फील करायचंय, हृदयातून. प्रेमाच्या लहरी, प्रेमाची स्पंदना प्रत्येक गोष्टीला जातायत. मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, मी अनंत ऊर्जा आहे, मी समृद्धी आहे, मी हा श्वास आहे, मी ही चेतना आहे. मी ना मन आहे, ना अहंकार आहे, ना बुद्धी आहे. मी शिव आहे. आतून वाहणारं मी चैतन्य आहे. मी सृष्टी आहे. कारण मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. म्हणून ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझेत. मी दावा करते, स्वीकार करते, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. मी प्रेम आहे. मी परिपूर्ण, सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. खूप विश्वासाने मस्त एक श्वास घ्या. सुंदर खोलवर. मी प्रेम आहे. आपल्या हृदयात जाणीवपूर्वक बघा, मी कोण आहे? मी अनंत आहे. अमर्याद आकाशासारखा. असं अशी शक्ती एक चेतन आहे. सगळीकडे व्यापून आहे. अणुरेणूत, कणाकणात. मीच प्रेम आहे, प्रकाश आहे. म्हणून मी सगळीकडे प्रेम प्रकाश पाठवते. ईश्वराचा जो विचार आहे त्या विचाराला प्रेम प्रकाश पाठवते. आणि अगदी सावकाश या ऊर्जेमध्ये आपण सगळेजण डोळे उघडू आणि मी श्रुतीताईंना विनंती करते, कृपया आपलं सत्र सुरू करा. सगळ्यात पहिले तर आपलं ध्यान खूप आजचं छान झालेलं आहे. सगळ्यांचे मनापासून मी इथे वेलकम करते आहे सगळ्यांना. खूप शांत वाटतंय मला आता, म्हणून कदाचित शब्द सापडणार नाहीत. मला ॲक्च्युली सुचत नाही आहे. सगळ्यात पहिले तर आपल्या सगळ्या कुटुंबाकडनं स्वप्नील दादांना, स्वप्नील सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि विपुलाताईंचं पुण्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आम्ही सगळेजण तुम्हाला भेटायला येणार आहोत. आम्ही धाड टाकणार आहोत तुमच्याकडे. आपण सगळे भेटूयात त्यांना. मी विपुलाताईंना रिक्वेस्ट करेन की PPT शेअर करता येईल का? हो, करते. हां. थँक्यू श्रुतीताई. वेलकम. मी स्लाइड शो करते. हो. आपण तोपर्यंत प्रार्थना घेऊया. हां, चालेल. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती
शांती शांती ही जय बाबाजी. F5 करून होईल का? आता झालंय? आता बहुतेक झालंय असं वाटतं. नाही, प्रेझेंटेशन नाही सुरू झालं. अच्छा, एक मिनिट. पुन्हा एकदा करते. हो. स्क्रीन शेअर झाली होती, फक्त प्रेझेंटेशन हा ऑन नव्हतं झालं. तोवर ना आपण एक रिव्हिजन घेऊयात आणि आपण लास्ट ज्या सेशन वरती किंवा ज्या मुद्द्यावरती थांबलो होतो, की आपल्याला जी स्वप्न पडतात त्याच्यामध्ये काही स्वप्न खरी होतात, काही आपल्याच मनाच्या विचारांचा आउटकम आहे असं आपल्याला दिसतं. तर त्याच्या मागचं थोडं आपण सायन्स तुम्हाला एक आजच्या रिव्हिजन मध्ये होऊन जाईल. आपण आपल्या शरीराचे वेगवेगळे कोश बघितले होते. 5 कोश बघितले होते, जे अन्नमय कोशापासून सुरू होतात आणि आनंदमय कोशापर्यंत आपण खोल असं जातो. आपण ज्या वेळेला अन्नमय कोशामध्ये आपली जाणीव असते, जाणीव असते म्हणजे व्हेन वी आर अवेअर अबाउट अवर फिजिकल अपीअरन्स, शरीराबद्दल आपल्या जाणीव, मी कशी दिसते, राहते, बसते, उठते, आपल्या शरीरात काय वेगवेगळे बदल, शरीराच्या अनुभूती, हे सगळी जाणीव झाली आपली शरीराबद्दलची. ह्याच्या पुढे जेव्हा शरीराबद्दल आपण खूप विचारात असतो, तेव्हा आपल्याला शरीराबद्दलची जाणीव, आपण कुठे उभे आहोत, किंवा असं कधी-कधी होतं बघा, की तुम्ही खूप विचार करताय आणि समोर काय चाललंय किंवा आपण किती वेळ उभे आहोत आपल्याला लक्षात नाही येत. इव्हन आपण श्वास पण असं खूप दम टाकल्यासारखा घेतो, एकदम करतो. तर हे जे आहे ना, हे मनोमय कोशाबद्दल चाललेलं आहे, की जिथे शरीरामधनं जाणीव मनात आपण जे सेल्फ टॉक करतो, हा सेल्फ टॉक म्हणजे तुमची म्हणजे आपली सगळ्यांची जाणीव ही त्यावेळेला मनोमय कोशामध्ये असते. त्याच्या पुढे आपले वेगवेगळे कोश आहेत. प्राणमय आहे, विज्ञानमय कोश आहे आणि आपला आनंदमय कोश आहे. मध्ये कदाचित मी एखादं मिस करत असेन. तर आपण जेव्हा झोपतो, मग महत्वाची गोष्ट जे आता डिस्कशनचा पॉइंट आहे, तो म्हणजे आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपलं ना सीमाताईंचं सेशन असेल रविवारी, तेव्हा तुम्ही त्यांना पाहिजे तर हा प्रश्न विचारू शकता, कारण माझ्यापेक्षा त्या जास्त सायंटिफिकली प्रॉपर टाइम पिरियड सांगू शकतील, की आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपली जाणीव ही हळूहळू शरीराकडनं आनंदमय कोशापर्यंत पोहोचते. त्याला काही ठराविक टाइम पिरियड पण आहे, की पहिले 2 तास आपण अगदी जागे झोपतो, शेवटचे 2 तास आपण जागे झोपतो, अर्धवट जाग अशी. तर काही वेळासाठी आपल्याला पूर्ण गाढ झोप लागलेली असते, जिथे आपण अस्तित्वात आहोत. आपण वेगळं काहीतरी अस्तित्व आहे, आपण पृथ्वी तलावरती आहोत, आपलं काहीतरी नाव आहे, शरीर आहे, आपल्याला काही वेगवेगळे ऑक्युपेशन्स, प्रोफेशन्स किंवा एवढे टेन्शन्स, रादर टेन्शन सुद्धा आपण सगळंच विसरून, अस्तित्वच विसरलं म्हटल्यावर त्याच्या बरोबर आलेले टेन्शन्स पण आपण विसरलेले असतो. ती जी गाढ झोप आहे, त्यावेळेला आपण त्या आनंदमय कोशापर्यंत पोहोचलेलो असतो आणि तिथे आपल्याला अस्तित्व संपल्याची ती अनुभूती येत असते. आणि जितकं आपली झोप ही अशी जागती असते, मनोमय कोशापर्यंतची असते, त्यावेळेला दिवसभरामध्ये म्हणजे झोप म्हणण्यापेक्षा आपली जाणीव जर मनोमय कोशापर्यंत पोहोचली झोपेच्या त्या टाईम पिरियडमध्ये, तर त्यावेळेला मनामध्ये जे काही आपल्या भावना दिवसभर आलेल्या आहेत, ज्याच्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे, त्या गोष्टी आपला हायर सेल्फ किंवा आपला सोल आपल्याला स्वप्नाच्या माध्यमातून मेसेज देतो, की ह्याच्यावरती तुला काम करायचंय. सो स्वप्न तशी पडतात जी दिवसभर घटना घडलेल्या आहेत. अक्षरशः खूप रँडम असतं. म्हणजे जसंच्या तसा सीन बघू आपण तसं पण नाही. खूप रँडम स्वप्न पडतात आपल्याला. पण आपल्याला मेन मेसेज हा दिला जातो, की आपल्याला कुठल्या आपल्या भावनेवरती काम करायचंय. खरी होणारी जी स्वप्न असतात, की ज्याच्याबद्दल आपण काल मागच्या सेशनला डिस्कशन केलं होतं, की आम्हाला कोणी डिसीज्ड जे आहेत गेलेले, अ, अ, जे शरीर सोडून गेलेले जे जीव आहेत, त्यांच्याकडनं मेसेजेस येतात. ते काही ठराविक गोष्टी किंवा कोणाला निरोप द्यायला वगैरे सांगतात.
ही जी स्वप्न आहेत, ही त्या विज्ञानमय कोशापर्यंत जेव्हा आपली जाणीव पोहोचते झोपेच्या दरम्यान, त्यावेळेला ती स्वप्न पडतात. जिथे आपल्याला युनिफाईडमध्ये बाबाजींनी शिकवलेलं आहे, की आपण अ, हे अखंड ब्रह्मांडामधनं कुठलंही ज्ञान आपण घेऊ शकतो. आणि ते त्याच्यासाठी आपल्याला करायचं काय? अगेन आपण त्याच्यासाठी सुद्धा खाली खोलच उतरतो. पुढची स्लाईड घ्याल अ, विप्लाताई? मला ते हो, घेते. हां. अं, हां, आपण जातो कुठे? हां, करेक्ट. बस याच्यावरतीच. हे जे इथे चित्र दिसतंय ना, याच्याबद्दल मी बोलत होते. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश. आपण बघा प्राणांबद्दल पण विसरलेलो असतो. एक ठराविक पॅच येतो झोपेचा. त्यावेळेला आपण श्वासोच्छवास अ, खरं तर आपण जाणीवपूर्वक करत नाही. जो केला पाहिजे त्याच्यासाठी आपण मेडिटेशन करतो. मनोमय कोश ह्याच्यापर्यंत जेव्हा झोपेमध्ये आपली जाणीव जाते, तेव्हा आपल्याला आपल्या सगळ्या दिवसभर घडलेल्या घटना, कोणाबद्दल वाटणाऱ्या भावना, कोणाबद्दल न एक्सप्रेस केलेल्या भावना वगैरे सगळ्या तशी स्वप्न पडतात. विज्ञानमय कोश ॲज आय सेड, की आपण खोल आतपर्यंत जातोय. आपल्याला युनिफाईडमध्ये सुद्धा शिकवलंय, की आपल्याला बाहेर कुठेच ज्ञान घ्यायला जायचं नाहीये. जे काही ज्ञान आहे ते सगळं आपण घेऊन आलेलो होतो. तर घेऊन आलेलं आहोत ते कुठे? त्या विज्ञानमय कोशामध्ये. सो जी फोरटेलिंग म्हणजे भविष्य पुढे काय घडणार आहे अ, ही माहिती सांगणारी जी स्वप्न असतात ती आपण जेव्हा ॲस्ट्रल ट्रॅव्हल आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स ड्युरिंग स्लीप. आता याच्यामध्ये आउट ऑफ बॉडी म्हणजे कुठलं? तर फिजिकल शरीर. आपली ही सगळी शरीरच आहेत. फिजिकल शरीरातनं आपण बाहेर पडतो आणि त्या सूक्ष्म शरीरामध्ये आपण सूक्ष्म शरीराचे प्रवास असा शब्द आहे त्याच्यासाठी, स्वप्नासाठी. सो सॉरी विज्ञानमय कोशामध्ये जेव्हा आपली जाणीव असते, तेव्हा आपल्याला ती स्वप्न पडतात. आता त्याच्यासाठी आपल्याला मनोमय कोशाच्या पलीकडे जायला लागतं. म्हणजे मनावर जेवढा आपण कंट्रोल मिळवलेला असतो किंवा ज्यांचं मनावर थोडंफार काम झालेलं असतं, त्यांना अशा ठिकाणी अ, पोहोचता येतं झोपेमध्ये. सो आपल्यालाच का स्वप्न पडतात? आम्हालाच का पडतात? आम्ही काय करणार आहोत? आम्हाला दाखवून सुद्धा त्याच्यामध्ये काय आम्ही करू शकणार असतो. आता ह्याच्यासाठी एक थोडंसं रिव्हिजन पहिलं, की सिम्पथी आणि एम्पथीमध्ये फरक फक्त छोटासा सांगते, की सिम्पथी म्हणजे कीव, दया. व्यक्तीकडे व्यक्ती अन्यायाची तक्रार घेऊन येतो. व्यक्ती ते ऐकल्यानंतर संपूर्ण समाजामुळे त्या व्यक्तीचं कसं वाईट झालं, याबद्दल तो तक्रार करतो. आपण ना हे फ्रेंडशिपमध्ये, नात्यामध्ये किंवा अ, बातम्या बघताना खास करून आपण हे सगळं एक्सपिरियन्स करतो. कोणीतरी कोणाबद्दल तरी काहीतरी तक्रार मांडत असतो आणि जो दुसरा व्यक्ती आहे तो पण नाही, नाही बरोबर आहे तुझं. हाच असा आहे, तोच तसा आहे आणि ह्या सगळ्याला कसा काहीच अर्थ नाही वगैरे. ह्याला म्हणतात सिम्पथी, की त्या व्यक्तीबरोबर व्यक्ती सुद्धा त्या पूर्ण सिच्युएशनमध्ये वाहून जातो. परिणाम काय होतो याचा? हतबलता. ती व्यक्ती आपल्याकडे ती महत्वाची माहिती किंवा प्रॉब्लेम त्याचा घेऊन आलेली आहे. वेगळं काहीतरी आपल्याकडनं मिळू शकतं म्हणून. पण आपण काय करतो, इन केस सिम्पथी आपण देत असू, तर आपण हतबल होऊन जातो. तो इथे जे मास्टर पल्लवींनी सांगितलंय, की मी सिम्पथीमध्ये नाही गेले. मी हतबल नाही झाले. अरे रे! त्या मुलीबरोबर वाईट झालं. तिच्या आई-वडिलांना कसं नाही कळलं, थोडं लक्ष ठेवायला हवं होतं. असं तसं बरेच काही-काही जर सिम्पथी असती तर असे बरेच विचार आले असते. पण एम्पथी म्हणजे काय? की व्यक्तीकडे व्यक्ती अन्यायाची तक्रार घेऊन येतो. व्यक्ती संपूर्ण परिस्थितीला सर्व बाजूंनी समजून घेतो. व्यक्तीची आताची मानसिक अवस्था समजून त्या अवस्थेमधून, मानसिक अवस्थेमधून बाहेर येण्यासाठी काय करता येईल, हे आधी पाहतो. नंतर परिस्थितीवर मार्ग काय निघू शकतो याचा शांतपणे विचार करतो. म्हणजे काय होतं, की त्या व्यक्तीबरोबर वाहून न जाता आपण वेगळे आहोत, तो वेगळा आहे. आपल्याकडे तो व्यक्ती रिसोर्स म्हणून आलेला आहे. त्याच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह केलंच गेलं, आपल्या ताकदीत असेल तर आपण करू शकतो. पण नसेल तर निदान हतबल न होता आपल्या साइडनी आपण काय करू शकतो, हे बघायचं.
आणि मास्टर पल्लवींना जेव्हा ते स्वप्न पडलं, की त्यांच्या मैत्रिणींनी गळफास लावला, तेव्हा त्या ॲक्चुअली एम्पॅथीमध्ये गेल्या आणि त्यांनी ठरवलं, की मला या अ, सोल्ससाठी मला म्हणजे त्यांचं वाक्य आहे, की मला पेन समजला त्या सोलचा. कुठल्यातरी कारणाने त्यांनी मृत्यूला जवळ करणं हे सोपं वाटलं. एवढा त्या सोलला त्रास होत होता. म्हणजेच मी ठरवलं, की मला आता या सोल्सला मदत करायची आहे. सो हे आपल्याला त्यावेळेला डिस्कशन पॉइंटला होतं शेवटी. आणि जेव्हा आपण एम्पॅथीमध्ये येतो ना, तेव्हा इथे जे डावीकडे आपण न्यूरॉन्सबद्दल पाहिलं होतं, की आपले न्यूरॉन्स कसे, की एक विचार एंटरटेन केला तुम्ही आलेला, तर त्याला जोडून पुढे त्या विचाराची पिल्लं येतात. जर तो विचार थांबवला, तर त्याला वेगळे-वेगळे फाटे फुटत जातात. सो जेव्हा आपण एम्पॅथीमध्ये काम करतो, त्यावेळेला अनंत पॉसिबिलिटीज, अनंत शक्यता असतात. असंही होईल, तसंही होईल आणि हे आपण मागच्या सेशनमध्ये जसं डिस्कस केलं, की आम्ही सांगायला जायचो, की तुझ्याबरोबर असं होणार आहे, पण ते व्हायचं नाही. कारण काय, जेव्हा तुम्ही प्रिडिक्शन मोडमध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही इतर शक्यता बंद करून टाकता, नाकारता. तो आमचा सोल लेसन होता, की तुला स्वप्न पडतायत त्याच्या मागचं रिझन काय आहे? तुला डायरेक्ट त्या माणसामध्ये इंटरफेअर करायचं नाहीये. फ्री विल, प्रत्येकाचं फ्री विल आहे. तसंच ते दुसऱ्याचाही रिस्पेक्ट करायचा आहे. सो इथे आपण होतो. ह्याच्या पुढच्या स्लाइडवर जाऊयात आपण. आता हे आपण लक्षातच ठेवूयात, की स्वप्न म्हणजे ॲस्ट्रल ट्रॅव्हल म्हणजे आपण सूक्ष्म शरीरामध्ये आतमध्ये, आपल्याच आतमध्ये प्रवेश करतोय. अ, हे लक्षात घेऊनच आता आपण पुढचं सगळं रीडिंग करणार आहोत. म्हणजे सूक्ष्म जगात कार्य करणारे जे कोणी मास्टर्स आहेत किंवा मार्गदर्शक आहेत, गाईड्स आहेत, बाबाजींसारखे, हे आपल्याला कुठे भेटतील? तर बाहेर कुठेतरी कुठल्यातरी ग्रहावर नाही जायचंय. आपण युनिफाईडमध्ये ते पाहिलेलं आहे, की आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जेव्हा या मनोमय कोशाला पार करून खोल हृदयावर केंद्रित होऊन जेव्हा आपण ते युनिव्हर्सचं किंवा त्या हिरण्यगर्भाचं स्पंदन आपल्या हृदयामध्ये अनुभवतो, तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी ती उत्तरं मिळायला मग ते दिवसभरात उत्तरं मिळतील किंवा त्या ध्यानातच मिळतील. हे आपण सगळं एक्सपिरियन्स केलेलं आहे. सो आता ह्या नोटवरती आपण पुढे जाऊयात, की आपल्याला हे एक क्लॅरिटी राहील, की आपल्याला कुठेच बाहेर सूक्ष्म जगत म्हटलं, की आपल्याला असं वाटतं पृथ्वीच्या बाहेर वगैरे असं सगळं आतमध्ये अख्खं ब्रह्मांड, पिंडी ते ब्रह्मांडी सगळं ब्रह्मांड आपल्या आतमध्ये आहे. सो आता आपण पुढचं सुरू करूयात. अ, अ, त्यांचं जे इंट्रोडक्शन होतं पुस्तकाचं ते. त्याच्यामध्ये मास्टर पल्लवी म्हणतात, "व्हेन पीपल आस्क्ड मी इफ आय न्यू बाबाजी, आय ऑल्वेज आन्सर्ड नो अंटिल आय हॅड अ फर्स्ट हँड एक्सपिरियन्स विथ हिज एनर्जीज." त्या म्हणतात, की जेव्हा मला लोक विचारायचे, की बाबाजी माहिती आहेत का तुला? तर त्या म्हणायच्या, की नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत त्यांना स्वतःला बाबाजींच्या ऊर्जेची अनुभूती जोपर्यंत झाली नाही आतमध्ये, बाहेरच्यांचा अनुभव ऐकून, "हां, मला बाबाजी माहिती आहेत." कोणी म्हणतं 2000 वर्षाचे आहेत, कोणी म्हणतं, की ते शरीरात असतात, कोणी म्हणतं ते हिमालयात राहतात, कोणी म्हणतं ते शंभलात राहतात, कोणी अजून. हे सगळी बाहेरची माहिती झाली. आणि त्यांनी कन्फ्युजन होतं. जितकं बाहेर उत्तर शोधायला जाऊ त्यांनी कन्फ्युजन जास्त होतं आणि म्हणून जोपर्यंत त्यांना फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आला नाही, फर्स्ट हँड म्हणजे स्वतःचा आतमध्ये, तोपर्यंत त्यांनी बाबाजी माहिती आहेत का म्हटल्यावर नाही उत्तर देत राहिल्या त्या. त्याच्यानंतर पुढे त्या म्हणतात, "ॲज यू एक्सपांड युअर कॉन्शियसनेस अँड अवेअरनेस, यू गेट टू नो द डिवाइन मास्टर्स इन बिट्स अँड पीसेस थ्रू सेल्फ एक्सपिरियन्स." खूप महत्वाचं वाक्य आहे हे. सेल्फ एक्सपिरियन्स म्हणजे स्वतःचा अनुभव, स्वतःमध्ये आतमध्ये आलेली अनुभूती. आता आम्ही जेव्हा म्हणतो विपुलाताई आणि मी, की हे सगळं बाबाजींनी करून आणलेलं आहे, त्यांनीच माणसं समोर आणलेली आहेत, तेच असे खूप काळजी घेतात आपली, आपल्याला फक्त त्यांना सांगायचंय आणि मग तेच कसे अरेंज हे कधी आम्ही बोलतो, जेव्हा आम्ही ते एक्सपिरियन्स केलंय आणि आम्ही अमेज्ड आहोत. आई शपथ! हे किती काळजी घेतात आपली. हे आमचा अनुभव जेव्हा झाला, तेव्हा आम्ही
तो शेअर केला, तेव्हा आम्ही सांगतोय की बाबाजी खूप प्रेमळ आहेत, खूप काळजी घेतात. ते त्यांच्या सगळ्या माणसांना युनिफाय करायचा प्रयत्न करतायत म्हणण्यापेक्षा ते करतायत. आपल्या ग्रुपवरनं आपण नक्कीच सांगू शकतो की ते युनिफाईड होतंय खरंच. सो जेव्हा तुम्ही तुमचा कॉन्शियसनेस आणि अवेअरनेस म्हणजे तुमची जी जाणीव आहे, मी, माझं शरीर, माझी घरातली 4 माणसं आणि माझं आयुष्य, माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स ह्याच्या पलीकडे 3Dच्या पलीकडे आपण जेव्हा सूक्ष्म स्तरावरती स्वतःच्या खोल उतरतो, तेव्हा आपली जाणीव विस्तारते. आता हे जाणीव विस्तारणं एक तुम्हाला एक्झाम्पल एवढ्यातच मला कोणीतरी सांगितलं किंवा इथे पण ते डिस्कस झालंय, मला ते आता आठवत नाही. जाणीव विस्तारणं आणि जाणीव जड असणं किंवा एकाच ठिकाणी सेंट्रलाइज असणं याच्यातला फरक सांगते. आपण पाणी पाहिलंय. पाण्याचा जेव्हा फ्रीजमध्ये फ्रीज करून आपण जेव्हा बर्फ बनवतो, आपण सगळे त्या बर्फाप्रमाणे ठोकळे. आपल्याला स्वतंत्र अस्तित्व आहे. हा ठोकळा वेगळा, तो ठोकळा वेगळा, प्रत्येक ठोकळ्याचा आकार वेगळा, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे. आता जेव्हा ह्याचं मूळ स्वरूप काय होतं? पाणी होतं. पाण्यामध्ये तुम्ही वेगळं हे पाणी एवढ्या सेक्शनचं पाणी वेगळं, तेवढ्या सेक्शनचं पाणी वेगळं असं आपण करू नाही शकत. ह्याच्याही पेक्षा जेव्हा जाणीव विस्तारते म्हणजे ह्याचं रूप बदलतं. आता सपोज आपण त्याची वाफ तयार केली पाण्याला उकळून, तर ती वाफ किती सूक्ष्म आहे, ती सगळीकडे आहे. ती अशी ठराविक कुठेतरी घट्ट धरून बसलेली नाही. आपलं तसं आहे. आपण बाहेरनं जे दिसतो ना, ते बर्फाचे ठोकळे आहेत. जितकं आपण खोल मनाच्या पलीकडे जातो, तितकं आपण त्या सूक्ष्म जसं पाण्याचे वाफ जसं मी म्हटलं तसं, की छोटा पार्टिकल असतो तो आणि तो फ्री फ्लो असतो. कुठेही जायला तो मोकळा असतो. आपण तसे बनतो जेव्हा आपण खोल जातो. तर ह्याला म्हणतात जाणीव विस्तारणं आणि ते आपण युनिफाईडमध्ये एक्सपिरियन्स करतो जेव्हा आपण ते स्पंदन अनुभवतो. सो तेव्हा ते म्हणतात, की जेव्हा तुम्ही तुमचं जाणीव विस्तारता, कॉन्शियसनेस वाढवता, त्यावेळेला तुम्हाला हे सगळे डिवाइन मास्टर्स हे जे कोणी ह्या फिजिकल बॉडीमध्ये न राहता जे कोणी काम करतात. आता त्याच्यामध्ये फक्त बाबाजीच आहेत का? स्वामी समर्थ आहेत, शंकर महाराज आहेत. तुम्ही एन नंबर ऑफ गाईड्स आहेत आत्ताच्या वेळेला जे एकत्र काम करतायत. आपल्याला ते वेगळे पृथ्वीवरती होते शरीर धारण करून म्हणून आपल्याला ते वेगळे वाटले, तरी ते जेव्हा ऊर्जा स्वरूपात पोहोचले तेव्हा ते एकत्र काम करतायत संपूर्ण पृथ्वीसाठी. सो या लोकांबद्दल आपल्याला बिट्स अँड पीसेस थोडंच कळतं आपल्याला. कधी? जेव्हा आपण स्वतःवरती तो अनुभव घेतो. स्वतः ती जाणीव विस्तारल्यानंतर आपल्याबरोबर जेव्हा घटना घडायला लागतात, तेव्हा आपल्याला ते लक्षात येतं. पुढे त्या म्हणतात, "आय हॅव कम अक्रॉस मेनी स्पिरिच्युअल टीचर्स ऑफ द स्पिरिट वर्ल्ड." स्पिरिट वर्ल्ड अगेन सूक्ष्म जगत. सूक्ष्म जगत म्हणजे शरीराच्या पलीकडे खोल जेथे आपलं सूक्ष्म शरीर सुरू होतं, बाहेर नाही आतमध्येच. तिथे असणारे हे जे स्पिरिट वर्ल्ड मधले जे मास्टर्स आहेत, टीचर्स आहेत, and knowing about their transformational stories gives me utmost enjoyment as well as uplifts my mind and soul. त्या म्हणतात की मी जेव्हा या सूक्ष्म स्तरावरती काम करणारे हे जे मास्टर्स आहेत किंवा ह्या ज्या दैवी ऊर्जा आहेत त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनल स्टोरीज बद्दल जेव्हा मी ऐकते, वाचते, तेव्हा मला खूप अपलिफ्टमेंट म्हणजे मला खूप ऊर्जा मिळते चांगलं काम करण्यासाठी. मलाही असं वाटतं की नाही आपण काहीतरी करूयात. कारण म्हणजे याच्यामध्ये एक आमच्या गुरुमाईंचं एक वाक्य आहे की संतांना ना कधी पण संतांची गोष्ट ही ती व्यक्ती संत झाल्यानंतरची पुढची माहिती असते. पण ती व्यक्ती संत होईपर्यंत जन्मापासून काय करत आलेली आहे, ही स्टोरी कधीच कुठेच पब्लिश केली जात नाही. आणि खरं तर त्या स्टोरीबद्दलच माहिती होणं गरजेचं असतं. कारण त्या याच्यातनं जसं तुकाराम महाराज झाल्यानंतर माहिती आहेत. पण त्याच्या आधी त्या दुष्काळाच्या काळात त्यांच्याबरोबर काय
काय रिझन्स झाले असतील? जसं युनिफाईड आपल्याला आपल्या आयुष्यात खूप उलट-पालट झाल्यानंतर, खूप केओस झाल्यानंतर आपल्याला मिळालं. तसं या प्रत्येक म्हणजे ह्या असं नाही, प्रत्येक जीवाबरोबर असंच होतं. त्याच्या आयुष्यात खूप काहीतरी गडबड, गोंधळ, केओस झाल्यानंतरच त्याला असं वाटतं, की नाही माझ्या आत्तापर्यंत जो काही भ्रम होता तो तुटला. आता मला जरा सत्य कळू देत, की काय आहे. सो तसा प्रकार तुकाराम महाराजांचा पण झाला, की म्हणजे तुकाराम महाराजांचा असंच फॉर एन एक्झाम्पल, की ते पण झालं. पण आपल्याला ती स्टोरीज कोणीच इंटरेस्ट घेत नाही त्याच्यामध्ये. त्याच्या उलट मास्टर पल्लवी आहेत, की त्यांना खरं तर त्या स्टोरीत इंटरेस्ट आहे, की तुम्ही आता काय आहात ते सगळ्या जगाला माहिती आहे, धरून चाला. पण तुम्ही ते बनण्यासाठी तुम्ही कशा थ्रू गेलात आणि तुम्ही आता आहात तसे घडलात, ह्याच्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि तसं त्यांनी ते ऐकल्यानंतर त्यांना खूप ऊर्जा मिळते, की आपणही असं काहीतरी म्हणजे संतांमध्ये आणि आपल्यामध्ये फक्त फरक हाच आहे, की त्यांनी डिसिजन घेतला, आपण डिसिजन घेत नाही पलीकडे जाण्याचा. एवढाच फरक आहे. त्यांनी घेतला तो. सो ते त्यांना मास्टर पल्लवींना हे झालं, की मला त्या स्टोरीज ऐकायला त्यांच्या आवडतात. My passion to work with the spirit world is increasing every day, and I thoroughly enjoy diving deep within to research more about the beyond. म्हणून ह्या वाक्यासाठी मी मगासचं जे चित्र आहे ते एक्सप्लेन केलं ते या वाक्यासाठी, की द बियॉन्ड म्हणजे 5 सेन्सरी ऑर्गन्सनी आपल्याला जे काही समजतं त्याच्या पलीकडचं जे काही आहे, आपल्या लिमिटच्या बाहेरचं जे काही, ते समजण्यासाठी मी खूप डाइव्ह विदिन म्हणजे मी खूप खोल उतरून रिसर्च म्हणजे अभ्यास करायला सुरुवात केली आणि मला ते फार आवडतं, असं आपल्याला इथे मास्टर पल्लवी सांगतात. माय पॅशन टू वर्क विथ द स्पिरिट वर्ल्ड म्हणजे अशा सूक्ष्म जगतात, कारण डाईव्ह डीप केल्याशिवाय किंवा खोल उतरून आपण त्या विज्ञानमय कोशापर्यंत, सूक्ष्म शरीरापर्यंत पोहोचल्याशिवाय ह्या सगळ्या ऊर्जा ज्या कार्य करतात त्यांची फ्रिक्वेन्सी तशी, जसं मगाशी मी म्हटलं, की पाणी उकळल्यानंतर जी वाफ होते ते कसे आहेत तसेच ते पार्टिकल्स किंवा ते कण कसे असतात तसेच ह्या ऊर्जा एकदम सूक्ष्म आणि हलक्या आहेत. त्यामुळे त्या अशाच असतात. जेव्हा आपण त्या ठिकाणी तेवढे विरल होऊन, तरल होऊन पोहोचतो, त्यावेळेला आपल्याला त्यांच्याशी कम्युनिकेट करता येतं आणि त्यांना ते आवडत गेलं. त्याच्यासाठी त्या खूप खोल जात गेल्या आणि खोल जात जाण्यासाठी आपल्या सगळ्यांचं खरंच अभिनंदन, की विपुलाताई आपल्यासाठी युनिफाईड घेऊन आलेले आहेत, की आपल्याला हा एक्सपिरियन्स घेता यावा, की खोल उतरा आणि सगळ्या मास्टर्स शी बोलण्याचा, तुम्हाला एक्सपिरियन्स करण्याचा आतमध्येच चान्स मिळतोय. पुढे मास्टर पल्लवी म्हणतात, "कन्व्हर्सेशन्स विथ महावतार बाबाजी इज अन एफर्ट थ्रू विच यू कॅन डेव्हलप अन अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ सुपर कॉन्शियस एंटिटीज लाईक महावतार बाबाजी वर्क इन डिफरंट मीडियम्स अँड फॉर्म्स." आता इथे सगळ्यात पहिल्या शब्दाचा अर्थ आपण बघूयात, की सुपर कॉन्शियस एंटिटीज. सुपर कॉन्शियस एंटिटीज म्हणजे उच्च चेतना असलेले जीव. उच्च चेतना म्हणजे आता आपली जी चेतना आहे ती फक्त बाह्य रूप, बाहेर डोळ्यात म्हणजे जसं मी सांगते तसं, की डोळे फक्त बाहेर बघण्यासाठी दिलेले. त्यामुळे आपलं सगळं लक्ष हे बाहेरच असतं. त्याच्या पलीकडे डोळे बंद करून आतमध्ये जेव्हा जातो, तेव्हा जी हळू-हळू आपली जी चेतना, कॉन्शियसनेसची वाढ होते, जेव्हा आपण हृदयावरती येतो, आपण सूक्ष्म होऊन जातो, आपण श्वासाबरोबर तल्लीन होतो, त्यावेळेला जी आपली अवस्था असते, तेव्हा जी काय म्हणूयात त्याच्यावरतीच कॉन्स्टंट त्याच व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीवरती काम करणारे हे सगळे सूक्ष्म जगतातले जीव आहेत. त्याला आपण म्हणतो सुपर कॉन्शियस एंटिटीज. त्यांच्या जाणीवा इतक्या प्रगल्भ झालेल्या आहेत, की त्यांना शरीराची गरज नाही. ते सूक्ष्म शरीराने सगळीकडे जिथे हवं तिथे कार्यरत असू शकतात. सो त्या म्हणतात, मास्टर पल्लवी म्हणतात, की कन्व्हर्सेशन विथ बाबाजी म्हणजे हे जे पुस्तक आहे, हे एक प्रयत्न आहे, ज्याच्यामधून तुम्ही डेव्हलप करू शकता. म्हणजे आपण सगळे डेव्हलप करू शकतो समज आपली,
की या उच्च चेतना असलेले जीव कसे कार्य करतात. एक्झाम्पल, उदाहरण, महाअवतार बाबाजी कसे वेगवेगळ्या मीडियम्स आणि वेगवेगळ्या फॉर्म्स मधनं काम करतात. आता वेगवेगळ्या मीडियम्स मधनं, याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित असलेलं एक छोटंसं उदाहरण देते, म्हणजे आपल्या सगळ्यांना ते पटकन कनेक्ट होईल. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये किंवा कुठल्याही या सगळ्या अवतारी पुरुषांच्या बखरीमध्ये, पोथीमध्ये तुम्हाला हे उदाहरण पाहायला मिळेल की विठ्ठलाचं दर्शन गेलो पण आम्हाला गजानन महाराजांमध्येच विठ्ठलाचं दर्शन झालं, आम्हाला स्वामींमध्येच विठ्ठलाचं दर्शन झालं. हे सगळीकडे आपल्याला लिहिलं गेलेलं आहे आणि आपण त्याला खूपच कमी लेवलवर पातळीवरती आपण समजू शकलो असं मला वाटतंय. ते आता आपण क्लिअर करू इथे की महाअवतार बाबाजी वेगवेगळ्या शरीरातनं आणि वेगवेगळ्या माध्यमातनं, वेगवेगळे माध्यम आपण एकदम पहिल्या सेशनमध्ये पाहिलं होतं की ते 3 वेगवेगळ्या मेथड्स मधनं आपल्याशी कम्युनिकेट करतात. आणि फॉर्म्स म्हणजे त्यांचे म्हणजे आता जसं की आपल्याला जे एक ठराविक शरीर दिसतं त्यांचं 25 वर्षाचं, प्रत्येक वेळेला त्याच शरीरातनं ते आपल्याला भेटायला येतील असं नाही. ते वेगवेगळे फॉर्म्स, वेगवेगळी शरीरं धारण करू शकतात. ह्याच्यासाठी काही उदाहरणं मी इथे दिलेली आहेत. जे खालचं आहे ना त्याच्याबद्दल सांगते मी. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामधला हा एक प्रसंग आहे. मी फक्त अंडरलाईन केलेलंच वाचते, तुम्ही ते कदाचित वाचलं असेल. श्री पळणी स्वामींनी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला. वयोभाराने शिथिल झालेल्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्माने जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेले. याचा अर्थ काय की जे शरीर रिकामं झालंय, वेकेट हा शब्द होता आपल्याला 2 दिवसापूर्वी म्हणजे दुसऱ्या सेशनमध्ये, की ते शरीर रिकामं झालंय, त्याच्यामध्ये आत्मा नाहीये. ह्या ज्या उच्च ऊर्जा आहेत ना, ह्यांना पृथ्वीवरती कार्यरत राहायचंच आहे आपल्या सगळ्यांसाठी. आपल्या सगळ्यांना अंधारातनं प्रकाशामध्ये न्यायचंय, म्हणून त्यांना कार्यरत राहायचंय. म्हणून ते काय करतात की असे वेगवेगळ्या शरीरांमधनं त्यांचं कार्य कंटिन्यू ठेवतात, चालू ठेवतात. आता महाअवतार बाबाजींबद्दल असं म्हटलं जातं की आपल्याला जे समोर हेडाखान बाबा म्हणून फोटो दिसतो आहे, महाअवतार बाबाजी यांच्या शरीरातनं काही वर्ष कार्यरत होते. आता असं म्हटलं जातं, कुठून कुठून ऐकायला आलेलं आहे आणि त्यांची पुस्तकं पण आहेत तशी हेडाखान बाबांची. तर तुम्ही याच्याबद्दल अजून माहिती गुगलवरती करू शकता. आणि आपल्याला नवनाथ तर माहितीच आहेत, म्हणजे ते स्पिरिच्युअल वॉरियर्स आहेत नवनाथ. खूप प्रचंड ऊर्जा आणि प्रचंड आध्यात्मिक पातळी प्रचंड उन्नत जीव ते. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे मच्छिंद्रनाथांनी एका राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करून काही वर्ष वास केल्याचं आपल्याला नवनाथ भक्तिसारमध्ये वाचायला मिळतं. सो हे मी तुम्हाला रेफरन्स की जिथे आपण हे सगळं वाचून पुढे आलेलो आहोत, आपल्याला माहिती आहे त्याच्याबद्दल आता इथे आपल्याला मास्टर पल्लवींनी सांगितलेलं आहे की महाअवतार बाबाजी सुद्धा अशा वेगवेगळ्या शरीरांच्या द्वारे आपल्या बरोबर कार्यरत असतात. कळतही नाही आपल्याला की ते आता आपल्या समोर जी व्यक्ती येऊन गेली ते बाबाजी होते. सो हे गिरनार परिक्रमा जे करतात ना, नर्मदा परिक्रमा आणि गिरनार, त्यांना हा एक्सपिरियन्सेस येतात की त्यांना ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर कळतं की हे कोण होते. सो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मी जस्ट एक रिमाइंडर म्हणून दिलं इथे. पुढे त्या म्हणतात, मेनी ऑफ द सब्जेक्ट्स विल सीम स्ट्रेंज टू पीपल who haven't yet begin their journey on the path of spirituality, but it is an opportunity to let that energy start working within you at a subconscious level. त्या म्हणतात की खूप या पुस्तकातले विषय हे ज्यांनी स्पिरिच्युअल जर्नी सुरू केली नाही त्यांच्यासाठी खूप असे अनोळखी, आश्चर्यकारक आहे. अरे काय सांगतायत, असं काय असतं, असं कुठे असतं, काही पण वगैरे असं वाटू शकतं. पण हे पुस्तक वाचा आणि तुम्हाला ती संधी, अपॉर्च्युनिटी मिळेल की ती एनर्जी
तुमच्या आतून, तुमच्या सबकॉन्शियस मधून कशी कार्यरत होते ते अनुभवता येईल. आणि मला खरंच हे प्रत्येक गोष्ट इथून तिथून फिरून ती युनिफाईडला जातेच. कारण आपण सगळे हायर सेल्फशी कनेक्ट झालेलो, आपण सगळे आतून मेसेजेस घेतोय, आपण त्यानुसार मार्गदर्शन घेतोय, डिसिजन्स घ्यायला आपल्याला मदत होते, आपल्यामध्ये ते प्रेम आणि ती ऊर्जा आपण सगळे एक्सपिरियन्स करतो आहोत. सो आतून सबकॉन्शियस लेवल मधनं ह्या ऊर्जा कशा काम करतात हे आपण एक्सपिरियन्स करतोय. आपल्यालाही मेसेजेस मिळतात. मी किंवा विपुलाताई किंवा अजून कोणा, तुम्ही हे वाक्य ऐकलं असेल की मला त्यांनी सांगितलं, मग मी त्या पद्धतीने केलं. हो, हे आपण सगळे एक्सपिरियन्स करतोय. आम्ही दोघं तिघं असे कोणी वेगळे नाहीत, आपण सगळे एक्सपिरियन्स करतोय. सो हे पुस्तक म्हणजे ज्यांनी स्पिरिच्युअल जर्नी सुरू केली नाही त्यांनी हे वाचावं. म्हणजे सबकॉन्शियस लेवल मधनं ह्या एनर्जीज कशा काम करतात आपल्या आतूनच, जे मी सांगितलं तसं सूक्ष्म शरीर, त्या पातळीवर जेव्हा अवेअरनेस गेला की ते होतं. कशा करतात ते लक्षात येईल. पुढे त्या म्हणतात, दिस बुक इज लाईक अ हँडबुक ऑर अ स्पिरिच्युअल स्टार्टअप किट टू टेक द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स अन इनर ट्रान्सफॉर्मेशन अँड टू फील बाबाजीज एनर्जी. बाबाजींची ऊर्जा काय आहे हे अनुभवण्यासाठी हे सुरुवातीची पहिली पायरी वगैरे म्हणून तुम्ही, किंवा मॅन्युअल कसं असतं, वस्तू बरोबर मिळतं की हे कसं वापरायचं, तर तुम्हाला सांगितलं जातं पहिलं हे करा, दुसरं ते करा. सो आपण हे सगळं ज्यांचं युनिफाईड झालेलं आहे त्यांच्यासाठी, की आपण या सगळ्या स्टेप करत गेलेलो आहोत, आपण त्या इनर ट्रान्सफॉर्मेशनला एक्सपिरियन्स केलेलं आहे, की कसं पहिल्या आठवड्यापासूनच आपली पूर्ण ओळखच त्या बाबाजींनी बदलून टाकली, की आपण हे जे काही छोटंसं दिसतंय 2% आपण नाही आहोत, हे शरीर आणि या शरीराच्या आयडेंटिटीज. आपण 98% जे आपण वरती सोडून आलोय, तो हायर सेल्फ आणि आपण असे मिळून आपलं, आणि तो ईश्वर, असं मिळून आपलं संपूर्ण अस्तित्व आहे. हे इनर ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा आपण तिथून आपल्या सगळ्या आयुष्याकडे बघायची सुरुवात करतो, म्हणजेच परत तेच अगेन गीता, की अर्जुन जेव्हा स्वतःकडे बघतोय तेव्हा तो 2%चा आहे, पण अर्जुन विथ द गायडन्स ऑफ श्री कृष्ण आणि ती एनर्जी, ह्या सगळ्यामध्ये अर्जुन 100% होतो. आणि जेव्हा तो 100% असतो तेव्हा त्याचं पूर्ण विचार प्रवाह, त्याचं बिहेवियर, त्याचं परिस्थितीकडे बघायची दृष्टी सगळंच बदलतं. आणि तेच आपण एक्सपिरियन्स केलं युनिफाईड मध्ये. सो हे ते आहे इनर ट्रान्सफॉर्मेशन, टेक्निकली आयडेंटिटी शिफ्ट, की यू आर नॉट 10, तुम्ही 2% नाही आहात, तुम्ही 2% खालचे जे दिसत आहेत ते आणि 98% जे नाही दिसत आहेत ते, असे मिळून तुम्ही 100% आहात. सो हे समजण्यासाठीचं हे स्टार्टअप किट, सुरुवातीचं टूल आपण म्हणूयात, माध्यम घ्या असं त्या म्हणतायत. आणि आपण ते युनिफाईड मध्ये केलेलं आहे. या आता जे कोणी मीटिंग मध्ये आहेत किंवा जे कोणी युट्यूबवर पुढे बघणार आहेत हे सेशन, मी त्या सगळ्यांना खरंच मनापासून रिक्वेस्ट करते की तुम्ही युनिफाईड या चॅनलवरती, आपल्या व्हायब्रेशन्स वरती विपुलाताई कंडक्ट करत आहेत आणि त्याचं तुम्हाला प्लेलिस्ट वगैरे पण मिळेल. त्याच्यामधनं तुम्ही युनिफाईड सुरू करा आणि तुम्ही एक्सपिरियन्स करा. जे काही आता इथे बोललं गेलं ते, ही जी कोणी टीम मध्ये दिसतायत ना मीटिंग मध्ये मंडळी, त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. तुम्ही पण घ्या आणि आपण त्या पूर्ण प्रेम आणि प्रकाशात सगळेच जण एकत्र येऊयात. सो मी आवाहन करते तुम्हाला बाबाजींची ऊर्जा अनुभवण्यासाठी. पुढे मास्टर पल्लवी म्हणतात, इंडिव्हिज्युअल्स familiar with Babaji consciousness will enjoy every word of this book and will be thrilled to know more about human life. आणि त्या म्हणतात की ज्यांना बाबाजी कॉन्शियसनेस म्हणजे बाबाजींची ऊर्जा, महाअवतार बाबाजी हे तत्व कसं कार्यरत आहे, ते कसं काम करतं, हे ज्यांना बेसिकली आयडिया आहे, त्यांना या पुस्तकातला प्रत्येक शब्द असं खूप मजा देणारा आणि खूप असं, कारण आपले पण काही आठवणी असतात, आपल्याला पण ह्युमन लाईफ बद्दल, मानवी जीवनाबद्दल बरंच काही बाबाजींनी शिकवलं गेलेलं, बाबाजींकडून शिकवलं गेलेलं असतं. ते सगळं आपल्याला तिथे रिवाइज होतं आणि आपल्याला ते छान मजा येते त्याची, असं त्या म्हणतात. पुढच्या पानावर जाऊयात.
हां. पुढे त्या म्हणतात, की इन द प्रोसेस ऑफ रीडिंग धिस बुक, यू विल सी हाऊ युअर अंडरस्टँडिंग डेव्हलप्स. त्या म्हणतात, की तुम्ही जसं पुस्तक वाचायला लागाल, तसं तुम्हाला कळेल, की तुमची अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेण्याची शक्ती कशी वाढते, हळू डीप होत जाते. As you read Conversations with Mahavtar Babaji, certain fundamental mysterious facts of life will enable you to know and understand yourself better. परत युनिफाईड आहे, की आपण युनिफाईड जसं वाचायला शिकलो, तसं आपल्याला आपल्याबद्दल आपण कोण आहोत आणि आपलं आयुष्य काय आहे आणि फंडामेंटल म्हणजे आपली मूलभूत तत्व आत्तापर्यंत आपण आयुष्याला जे काही समजलो आणि आयुष्य खरं काय आहे, त्याला जगायचं कसं वगैरे, हे सगळं आपल्याला युनिफाईडमध्ये खूप प्रॅक्टिकली आपल्याकडनं करून घेतलेलं आहे. सो त्या म्हणतात, की इथे तुम्हाला आयुष्याबद्दल त्या अशा गोष्टी कळतील, की ज्या आतापर्यंत अगम्य होत्या आणि खरंच म्हणजे पुढे आहे, बरंच काही-काही आहे पुढे जे सरप्राईजच आहे तुमच्या म्हणजे ज्यांनी वाचन नाही केलेलं आहे त्यांच्यासाठी, की असं सुद्धा जग अस्तित्वात असतं. ते आपल्याला पुढे-पुढे कळणार आहे. पुढे त्या म्हणतात, "धिस बुक विल हेल्प ऑल सायकिक माइंड्स, एस्पेशली द वन्स ऑलरेडी टच्ड बाय द एक्सपिरियन्स ऑफ बाबाजी इन देअर लाईफ, बट सीक मोर क्लॅरिटी ऑर प्रोग्रेस." त्या म्हणतात, की सायकिक माइंड्स आठवत असेल तर आपण ह्या शब्दाचा अर्थ पाहिला होता, अतींद्रिय क्षमता असलेली मन. अतींद्रिय म्हणजे जे 5 इंद्रिय आहेत आपले, त्याच्यामधनं जे ज्ञान होतं त्याच्या पलीकडचं ज्ञान घेण्यासाठी सक्षम असणारी मन. आणि हे आपल्याला गिफ्ट केलेलं आहे बाबाजींनी युनिफाईड मधनं, की आता आपल्या सगळ्यांची मनं तशी अतींद्रिय क्षमता असलेली सक्षम झालेली आहे, बिकॉज वी आर एव्हरी डे आपण 10 मिनिटं बसतो, आपण ते ऍक्च्युली आपण अतींद्रियच क्षमता त्यावेळेला वापरत असतो 15 मिनिटं. सो आपल्या सगळ्यांसाठी एस्पेशली ज्यांच्या आयुष्यात बाबाजींचा अनुभव आलेला आहे, ज्यांनी बाबाजींचा अनुभव घेतलेला, अनुभूती घेतलेली आहे, त्यांना या पुस्तकातली माहिती किंवा हे पुस्तक खूप छान उपयोगी पडेल. दिस बुक इज द फर्स्ट स्टेप इन द डायरेक्शन ऑफ अन अनकंडिशनल अंडरस्टँडिंग ऑफ वॉकिंग इनटू द अननोन ॲज इफ इट इज नोन. आता आपल्याला युनिफाईडमध्ये सूक्ष्म जगताचा प्रवास बाबाजींनी आपल्याकडनं करून घेतला, हे न सांगता की तुम्ही सूक्ष्म जगतात प्रवेश करताय. त्यांनी आपल्याला काहीच टेक्निकल ज्ञान घ्या, पचवा, बसा, एवढे जड शब्द वापरा, मी तुम्हाला सांगतो असं करतो, काही नाही. त्यांनी आपल्याकडनं डायरेक्ट प्रॅक्टिकल, टेक्निकल शिकवलं नाही, डायरेक्ट प्रॅक्टिकल आपल्याकडनं करून घेतलं. पण आपण जे काही करतो ते त्या अननोन जगात, अननोन म्हणजे जे आपल्याला आतापर्यंत माहितीच नव्हतं, की असं काही आहे, असं कोणीतरी मला आतून उत्तर देतं, असं कोणीतरी मला सिग्नल देतं, असं कोणीतरी मला हो नाहीची उत्तरं पण देतं, असं कोणी मी क्लेम पण करू शकतो माझ्या शरीरासाठी, माझ्या प्रगतीसाठी, मला कोणीतरी मदतीला येऊ शकतं. हे सगळं जग आतापर्यंत आपण एक्सपिरियन्स केलंच नव्हतं. हे ते जग आहे जे बियॉन्ड आहे, अननोन आहे. त्या ठिकाणची तुमची माहिती आणि जाणीव वाढवण्याच्या दिशेने हे पुस्तक तुमच्यासाठी एक पहिलं पाऊल होऊ शकतं, असं मास्टर पल्लवी म्हणतायत. द व्हेरी अननोन वर्ल्ड, ठीक आहे. कम्फर्ट झोनच्या बाहेरचं जग, जर शब्द आठवत असेल, कम्फर्ट झोन, की आपण कम्फर्टेबल असतो ना, की मला मला बाहेरचं जग बदलून द्या, बाहेरच्या जगात प्रॉब्लेम्स आहेत, मी बरोबरच आहे. बाबाजी म्हणतात बाहेरचं जग नाही बदलायला जायचंय, तू जरा डोळे बंद कर, आतमध्ये बघ, आतलं बदल, बाहेरचं आपोआप बदलतं. सो हे ते आहे कम्फर्ट झोन. बाहेर रिपेअर करण्यासाठी मदत मागणं इज इझी, आतमध्ये रिपेअर करणं हे खरंच कठीण असतं आणि आपण ते सगळं करतोय आणि आपल्यासाठी ते अज्ञात जगच होतं, जे आपण बाबाजींनी आपल्याकडनं ते करून घेतलं ते ज्ञान. पुढे मास्टर पल्लवी म्हणतायत, द व्हेरी द व्हेरी कॉन्शियसनेस ऑफ दिस बुक विल मेक यू फील like you are holding your soul in a gentle but firm embrace, which is unfolding and enriching your life with a newer perspective.
आता अनफोल्डिंग युअर लाईफ, तुमचं आयुष्य उलगडत जाणं. आता परत तेच की युनिफाईड मध्ये आपलंच आयुष्य आपल्या समोर असं उलगडवून ठेवलं. हा तुझा पास्ट, काय केलंस, त्याच्या मध्ये काय काय विचार अपेक्षित होते, हे तुझं प्रेझेंट, आता तू काय विचार ठेव, आणि हे तुझं फ्युचर, आता काय विचार ठेवशील तसं आपलं आयुष्य उलगडून दिलं आणि एनरिच, समृद्ध झालं आपलं आयुष्य, आपलं मन, आपला आत्मा त्या सगळ्या ज्ञानांनी. सो मास्टर पल्लवी इथे म्हणतात की जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचताय ना, या पुस्तकाचा मूळ जो गाभा आहे तो तुम्हाला तशी जाणीव, तसं फिलिंग देईल की तुम्ही तुमचा सोल असा असा घट्ट धरलेला आहे, आणि तुम्हालाच तुमच्या सोल बद्दल अजून बरंच काही काही माहिती कळते आणि ते तुम्हाला समृद्ध करत जाते, असा तुम्हाला या पूर्ण पुस्तकाचा अनुभव येईल असं त्या म्हणतायत. पुढे त्या म्हणतात की द स्पेशल पर्पज ऑफ दिस बुक is to clarify to all believers and non-believers alike how a physically immortal being like Mahavatar Babaji exists even in today's modern world. या पुस्तकामध्ये, या पुस्तकाचा मेन पर्पजच किंवा मेन हेतूच हा आहे की लोकांना कळावं की जे ज्यांना बाह्य रूपाच्या पलीकडे काही, म्हणजे ज्यांच्या इन शॉर्ट ज्यांच्या अतिंद्रिय क्षमता अजून डेव्हलप नाही झाल्या पलीकडचं बघायच्या, त्या सगळ्यांना सुद्धा कसं लक्षात येईल की महावतार बाबाजींसारखी ऊर्जा आत्ताच्या घडीला सुद्धा कशी कार्यरत आहे. इमॉर्टल, मृत्यूच्या पलीकडे गेलंय सगळं, अस्तित्वच एवढं विस्तृत झालेलं आहे की मृत्यू ही कन्सेप्टच त्यांनी पार करून टाकलेली, की ते कसे आता सुद्धा कार्यरत आहेत. आपल्याला असं इमॉर्टल म्हटलं की आपण सगळे अमृतस्य पुत्र आहोत, आपण सुद्धा त्या अमृत म्हणजे कधीच मृत न होणारे, अमृतचा अर्थ ते तो आहे टेक्निकली की कधीच मृत न होणारे असे आपण सगळे आहोत. पण आपल्याला तो विसर पडला, बाबाजींना तो पडला नाही. मला इथे तो डायलॉग तुम्हाला माहिती असेल कदाचित, रजनीकांतचा मूवी आहे बाबा नावाचा, त्याच्यामध्ये जेव्हा रजनीकांत, एक सीन आहे, रजनीकांत महावतार बाबाजींच्या इथे टेलिपोर्ट केला जातो, म्हणजे एकदम पोचतो, तो असतो त्याच्या गावामध्ये आणि तो हिमालयात पोचतो आणि तिथे बाबाजींचं दर्शन होतं त्याला, आणि तो म्हणजे त्याला ते पटतच नसतं असं काही चालू आहे म्हणून. तेव्हा तो बाबाजींना विचारतो, अच्छा तुला असं म्हणायचंय का की तू देव आहेस? तर बाबाजी त्याला सांगतात, मी देव आहे कारण मला माहिती आहे, तू पण देव आहेस पण तुला माहित नाही, म्हणून तू देव आहे असं तुला वाटत नाही. सो तो डिफरन्स आहे की आपल्याला अजून ते बाह्य रूपावरती आपलं चालू आहे. तर अशा याच्यात सुद्धा असे जीव असतात, अमृतस्य पुत्र हा, ते कसे असतात ते दाखवण्याचं किंवा सांगण्याचं कार्य हेतू आहे या पुस्तकाचा. इफ रिसेप्टिव्ह इन absorbing the wisdom of Babaji's teaching, it will help the seeker in the process of self-realization. हा खूप मोठा शब्द आपल्याला सांगितलाय. सेल्फ रिअलायझेशन म्हणजे आतापर्यंत आपल्यासाठी खूप अगम्य, अगाध असं काहीतरी की छे हे हे असलं, म्हणजे त्याच्यासाठी संन्यास घ्यायला लागतो, घरदार सोडून कुठेतरी जंगलात बिंगलात जाऊन राहायला लागतं, तप वगैरे करायला लागतं, सगळं सगळं. सेल्फ रिअलायझेशन चा अर्थच हा आहे की हू यू आर, मी स्वतः कोण आहे याची जाणीव होणं, रिअलाइज होणं, जाणीव होणं, त्याला म्हणतात सेल्फ रिअलायझेशन. आता या सेल्फ रिअलायझेशनचा जर आपण अर्थ काढला तर त्याचा अर्थ असा आहे आत्मबोध. आत्मबोध म्हणजे मी आत्मा आहे हा बोध होणं म्हणजे सेल्फ रिअलायझेशन, की हू एम आय, मी हे शरीर, माझं हे नाव, माझं हे अस्तित्व, एव्हा जन्माला आलो आणि काहीतरी ठराविक काळानंतर मृत्यू, हे सगळ्याच्या पलीकडे मी आहे. गीता, तू हे शरीर नाहीस, तू याच्या आधीही होतास, तू काय मी काय हे सगळे काय आधीही होतो, आताही आहोत आणि नंतरही असणार आहोत. त्या आत्मबोधाला आपली ओळख नेणं याला म्हणतात सेल्फ रिअलायझेशन. आणि याच्यासाठी मी 2 श्लोक काढलेत, बरेच श्लोक आहेत आपल्यासाठी, आपल्याला हे सांगण्यासाठी, जस्ट टू गिव्ह यू रेफरन्स की आपण जे काही युनिफाईड मध्ये केलं ना ते खरं तर आत्मबोध या पातळीवरती जाऊ शकतं.
जाऊ शकतं म्हणण्यापेक्षा जातं, कारण आपल्याला ती ओळखच करून दिलेली आहे, की तू आत्मा आहेस. तू काही हे नाहीयेस. तू आत्मा लेव्हलला आहेस. तू ईश्वराचे गुण घेऊन आलेलो आहोत आपण. आणि आपल्याला क्लेम पण वारसा हक्क आहे ना माझा. मी जर तिकडून आलोय तर मी वारसा हक्कात ते सगळं घेऊन आलेलो आहे. फक्त माझी ओळख 2% मी मान्य केली म्हणून माझं अस्तित्व 2%चं. आता आत्मबोधामध्ये श्लोक हे ना टॅटू म्हणून काढून घेतात लोक हातावरती, अहम ब्रह्मास्मी. या वाक्याचा अर्थ काय? अहम ब्रह्म अस्मी. मीच तो ब्रह्म आहे. हे आपल्याला बाबाजी म्हणायला शिकवतात युनिफाईड मध्ये, की मीच तो ईश्वर आहे. त्या ईश्वराचे गुण माझ्यामध्ये आहेत. हे वाक्य कधी उच्चारलं गेलं होतं, अहम ब्रह्मास्मी? ज्या वेळेला ऋषी वामदेवांना ब्रह्मतत्वाची जाणीव म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते, त्यावेळेला हे सर्वोच्च ज्ञान आहे बरं का. आत्मज्ञान हे सर्वोच्च ज्ञान आहे, की मी कोण आहे? तर मी तेच आहे, जो हिरण्यगर्भ तिकडे आहे, ज्यांनी सगळी सृष्टी निर्माण केली. तेच माझ्या आतनं आता एक्झिस्ट करतंय छोट्याशा पार्टिकलच्या रूपामध्ये. हेच ते ज्ञान आहे ज्याला सर्वोच्च आत्मज्ञान म्हणतात. ते त्यांना लक्षात आल्यानंतर ऋषी वामदेवांना ते समजल्यानंतर वैयक्तिक मर्यादांच्या पलीकडे ते जातात, की मी 2% नाही. मी मन नाही. आपण निर्वाण षटकम पाहिलं होतं. मी मन नाही, मी हे नाही, मी ते नाही. सगळं कॅन्सल करत जा. हे काहीच नाहीये मी शिव तत्व, मी शिव कॉन्शियसनेस आहे. त्यावेळेला ऋषी वामदेव उद्गारतात, मी मनु आणि सूर्य होतो. मनु म्हणजे ज्याने पृथ्वीवरती सजीव सृष्टी, मानव सृष्टी निर्माण करण्यासाठी जो कारणीभूत झाला, आणि सूर्य म्हणजे या पूर्ण सोलार सिस्टीमसाठी मराठी शब्द माझ्या मते तुम्ही समजून घ्याल मला, की या पूर्ण सोलार सिस्टीमसाठी जो कारणीभूत होता, ज्याच्यापासून सगळे ग्रह निर्माण झाले, सूर्यमाला आठवलं. सूर्यमाला ज्यांनी निर्माण केली तो सूर्य. हे सुद्धा मीच आहे. म्हणजे आपल्याला जे हळूहळू विचार व्यापक करत करत मी हा आहे, तो आहे, सगळ्या सृष्टीला प्रेम पाठवा वगैरे वगैरे वगैरे, की तुम्ही इथे बसून आपल्याला विपुलाताई किती वेळा सांगत असतात, तुम्हाला ते नाही ना डोळ्यासमोर काय दिसत ते बसा, तुम्ही म्हणा, प्रेम पाठवा, प्रकाश पाठवा, तुमचा पोचणार. तो पोचणार कसा? तो असा. तुम्हीच आहात. प्रत्येक ठिकाणी फक्त आकार वेगळा आहे. सो ते आहे सेल्फ रिअलायझेशन. दुसरं वाक्य इथे श्लोक वर्स नाही म्हणता येणार, पण ते वाक्यच आहे ऍक्च्युली. अयम आत्मा ब्रह्म, हे मांडुक्य उपनिषदामधलं वाक्य आहे. हा आत्माच ब्रह्म आहे आणि आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये आत्मा आहे आणि तो आत्माच ब्रह्मतत्व आहे. आपल्या शरीरात निवास करणारा अंतरात्मा हाच संपूर्ण विश्वाचा मूळ आधार असणारा परमेश्वर आहे. ही जेव्हा अशी कठीण कठीण वाक्य आपल्याला पुस्तकात दिली होती ना, आपल्याला ठीक आहे, मग एवढंच उत्तर होतं, ठीक आहे, कळलं मला की मीच तो देव आहे, मीच तो ब्रह्म आहे, पण माझं आयुष्य बघितलंय का कधी काय आहे? असं एकदम कट टू आपल्याला वाक्य यायचं ना, की ठीक आहे तुम्ही सांगताय ठीक आहे, पण मला ते पटत नाही, कारण माझ्या आयुष्याकडे एकदा जरा बघा तुम्ही. तुम्हाला ह्याला छेद देणारे बरंच काय काय सापडेल माझ्या आयुष्यात. ह्याला काय म्हणूयात, ह्याच्याच पलीकडे युनिफाईड आपल्याला नेतं. कसं आपण त्या आयडेंटिटीवरती शिफ्ट होऊ शकतो. आणि मला ना खरं तर मी पुढच्या धड्यांसाठी इतकी वाट बघते युनिफाईडच्या, की पुढच्या धड्यांमध्ये त्या काय म्हणूयात डिवाइन मास्टर्सची कम्युनिकेशन वगैरे सगळं पुढच्या धड्यांमध्ये सुरू होणार आहे. इतकं आपल्याला स्वतंत्र करून बाबाजी मोकळं करतात, की आता मी तुला ज्ञान दिलेलं आहे, आता मी तुला सगळं सूक्ष्म जगताशी कम्युनिकेशन कनेक्शन सेट करून दिलेलं आहे. आता तुझ्यामधनं तो प्रकाश आणि ते प्रेम वाहतं झालेलं आहे. आता तू नुसतं बसायचं नाहीस त्या 2%ची ओळख घेऊन, आता तू कार्य करायचंस. कसलं? प्रेम आणि प्रकाश तुझ्या थ्रू समाजापर्यंत न्यायचं, जिथे खरंच या सगळ्याची गरज आहे. पुढे जाऊयात. हां. आता मास्टर पल्लवी म्हणतायत, दिस जर्नी विथ बाबाजी हेल्प मी पर्सनली टू नो हिम ॲज
a universal grand soul who is working in multiple ways with many people. आता महाअवतार बाबाजी फक्त आपल्याबरोबर काम करतात का? किंवा फक्त भारतातल्या लोकांबरोबर, किंवा फक्त पुण्यातल्या, फक्त मुंबईतल्या, फक्त इकडच्या तिकडच्या? बाबाजी पृथ्वीच्या पलीकडे काम करतात. पृथ्वी हे त्यांचं कार्यक्षेत्र आहे. जसं आपलं कार्यक्षेत्र आपल्याला आता जसं विपुलाताईंना युनिफाईड घे. आपली कार्यक्षेत्र आपल्याला त्यांनी कामं अलॉट केलेली आहेत, की तू हे घे, तू ते घे, कारण मला अख्खी पृथ्वी सांभाळायची आहे. मला अख्ख्या पृथ्वीवरती प्रेम आणि प्रकाश द्यायचा आहे. तुम्ही कसं देणार आहे? तर अशी मी माणसं तयार करतो ज्यांच्यामध्ये त्यांना ते समजलंय, की बाबाजींचं कम्युनिकेशन होतं आणि ते मला सांगतात, की तू असं कर, तू तसं कर, आणि ते त्यांच्यामधनं तो प्रकाश आणि प्रेम वाहायला लागलेला आहे. सो युनिव्हर्सल ग्रँड सोल म्हणजे अशी उच्च ऊर्जा जी म्हणजे फक्त एक छोटंसं अस्तित्व नाहीये, जी खूप ग्रेटर, खूप मोठ्या कारणासाठी, खूप मोठ्या पातळीवरती काम करते. खूप सूक्ष्म जगतामध्ये सुद्धा खूप ज्यांचा काय म्हणूयात पद मोठं आहे, अशा युनिव्हर्सल ग्रँड सोल, त्याचा खरा अर्थ सांगायचा झाला तर सर्वसमावेशक दिव्य तत्व जे आपल्या प्रत्येकामध्ये आहे. म्हणून तुम्हाला जर का असं कोणी सांगत असेल ना, की बाबाजी सगळीकडे आहेत. बाबाजी अशी कुठलीच जागा नाही जिथे बाबाजी नाही. आपल्याला ना हे साधारण प्रत्येक देवतेबद्दल, प्रत्येक संतांबद्दल किंवा प्रत्येक अवतारी पुरुषाबद्दल सांगितलं गेले, की ते सगळीकडे असतात. सगळीकडे असतात म्हणजे काय? तर आपल्यामध्ये जे काही प्रेम, प्रकाश, चांगल्या भावना, चांगल्या आयडिया, चांगल्या दिशेने आपलं कार्य, ह्यामध्ये हे सगळेजण आपल्या आतमध्ये अशा रूपाने अस्तित्वात असतात, आपल्याला आतून मार्गदर्शन करत. सो युनिव्हर्सल ग्रँड सोल, जसं मी सांगितलं तसं, की पृथ्वीच्या बाहेरून काम करतायत असं नाही. पृथ्वीसाठी, पृथ्वीवरच्या प्रत्येक छोट्या-छोट्या कणांसाठी, अगदी जिथे आपल्याला वाटतं, की हे मी जे काही आता बोलते ना, हे कळणारही नाही, अशा लोकांसाठी सुद्धा ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करतायत. फक्त आपल्याला आपल्या क्षेत्रातली माहिती असल्याने असं वाटतं, की अरे हां, बाबाजी इथे पण पोहोचलेत. बाबाजी खूप, खूप खाली, की ज्यांचं बेसिक अंडरस्टँडिंग पण नाहीये, जे अत्यंत प्रॉब्लेम्स आणि भीतीनी, दडपणाखाली जरी बसलेले आहेत किंवा घाबरलेले, दडपलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा बाबाजी काम करतायत. माध्यमं वेगळी आहेत. आणि ते म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की ज्यातलं ते ईश्वर तत्व चांगल्या पद्धतीने चांगली डिसिजन्स घेऊन चांगलं कार्य करताय. आपल्या आजूबाजूला समाजात आपल्याला होणारा जो बदल दिसतोय, एक्झाम्पल तुकाराम मुंड्यांनी आता खूप मायन्यूट लेव्हल पर्यंत काम सुरू केलेलं आहे. सगळ्या लहान मुलांचा शाळा, खाणी कशी गेली पाहिजेत लोकांपर्यंत, मुलांपर्यंत, हे काय आहे? हे त्यांच्या आतून जे ईश्वरी तत्व हे सगळं कार्य घडवून घेते. सो असं कोणी एकच अवतारी आहे, की तेच आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळे असे निरर्थक माणसं, कोणी निरर्थक नाहीये. आपल्या थ्रू ती ऊर्जा काम करत असते. फक्त प्रत्येकाची कार्यरत राहायची प्रोसेस आणि काम हे वेगळं आहे. आणि बाबाजी ते प्रत्येकाकडनं करून घेतात. वन्स यू से ना, की आय एम रेडी, ते तुम्हाला प्रत्येकाला कामाला लावतात. जसं मी आज इथे येऊन बसलेली आहे हे सांगण्यासाठी. सो असं प्रत्येकाबरोबर ते काम करत असतात. आणि म्हणून युनिव्हर्सल ग्रँड सोल, की ही इज वर्किंग फॉर होल अर्थ मल्टिपल वेज. जसं मी आता हे सगळं अर्थात मी हे काहीच प्लॅन केलं नव्हतं. आत्ता जे एक्सप्लेन केलं ते झालेलं आहे, ते पोचलेलं आहे तुमच्यापर्यंत. नेक्स्ट आपण घेऊयात. पुढे त्या म्हणतात, आय फील ब्लेस्ड अँड थँकफुल दॅट ही चोज मी टू रेकॉर्ड अ पार्ट ऑफ हिज लाईफ जर्नी इन दिस बुक. त्या म्हणतात की मला खूप असं ब्लेस्ड वाटतंय आणि खूप छान वाटतंय, मला ग्रॅटिट्यूड वाटतोय, की कृतज्ञता वाटते, की त्यांनी मला निवडलं त्यांच्या आयुष्यामधला छोटासा भाग लिहिण्यासाठी, या पुस्तकामध्ये मांडण्यासाठी. When my soul work began with Babaji, he was unknown to me, but getting to know him in this conscious physical reality was genuinely a beautiful surprise gift. आता बाबाजी आपल्याबरोबर काम सुरू करतात ना, त्याच्या पहिलं काम असतं सोल वर्क.
म्हणजे ते आपल्या आत्म्यावर काम करतात. आणि आपणही ते एक्सपिरियन्स केलंय. मास्टर पल्लवी पण तेच सांगतायत, की ते सोल वर्क करतात आपल्यावर. आपल्याशी कम्युनिकेट करायचं असेल त्यांना, तर त्यांना आपल्या सोल थ्रू कम्युनिकेट करायला लागतं. आपल्याला ते सूक्ष्म जगतापर्यंत आपण पोहोचायला लागतो. मग परिस्थिती अशी निर्माण होते, एकटे पडतो आपण, आपल्याला आयसोलेशन, आपल्याला असं वाटतं, की अरे आपलं सगळंच गंडलंय, आपलं एकही डिसिजन बरोबर नाही झालेलं आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे वेगळं. आणि ते एकटेपण असतं ना, ते फक्त आणि फक्त आतमध्ये डोकावून बघण्यासाठीचं रिझन असतं, की त्याच्याशिवाय तू कधी शोधणार तू कोण आहे? आणि म्हणून आपल्याला सोल वर्क म्हणजे बाहेरचे डोळे बंद होऊन आतले बाहेरचे डोळे तेव्हा बंद होणार जेव्हा बाहेरच्या बघण्यातनं इंटरेस्ट निघून जाणार. बस झालं आता मला बघवतच नाही माझ्या आजूबाजूला काय झालंय. मी जरा शांत बसते. असं झाल्याशिवाय आपण ते सोल वर्ककडे वळत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही कठीण काळ आला, तो फक्त आपल्याला सोल वर्ककडे आपल्या आतमध्ये आपल्या स्वतःवरती काम करण्यासाठी ढकलायला म्हणून आला. आणि बाबाजींचं जेव्हा मास्टर पल्लवी म्हणतात, की जेव्हा बाबाजींचं मास्टर पल्लवींबरोबर सोल वर्क सुरू झालं, त्यावेळेला बाबाजी त्यांच्यासाठी अनोळखी होते. पण त्यांना या कॉन्शियस जाणीव म्हणजे आपण आता जी 3D थर्ड डायमेन्शनल जिथे आपण शरीराने वगैरे ओळखतो एकमेकांना, तशा ह्याच्यामध्ये जाणीवेमध्ये त्यांना अ, त्यांच्याबद्दल माहीत करून घेणं हे माझ्यासाठी खूप सुंदर गिफ्ट होतं, सरप्राईज. आता ते पुढे सांगतात, की ह्याची एक छोटंसं त्यांनी सरप्राईज पहिलं मिळालं कधी त्याचा त्यांनी उल्लेख केलाय. आय कॅन स्टिल रिमेंबर माय फर्स्ट हेझी एन्काउंटर ऑफ हिज एनर्जीज व्हेन आय मेट विथ अ बस ॲक्सिडेंट. ॲज आय सेड डार्क नाईट्स ऑफ द सोल म्हणजे काय, की जिथे एकटं आपल्याला बरंच काहीतरी कारण होतं आणि एकटे पाडलो जातो, आपण पडत नाही. पाडलो जातो कारण आपल्याला हे प्रकाश पोहोचवायचा आहे ना सगळ्यांपर्यंत. त्याच्यासाठी म्हणून ते एक हिरा कसा कोळशाच्या खाणीतच असतो, तो खाली असतो. तो बाहेर आल्यानंतर सुद्धा त्याला चाचण्याचं काम असतं. तसं आपल्याबरोबर ते युनिफाईडचं काम झालेलं आहे तासून हे नाही, हे तुझ्यामधलं नाही, हा तू नाही, तो तू नाही, तुझं मन तू नाही, तुझे विचार तू नाही, तुझ्यामध्ये आलेल्या भावना तू नाही. मग तू कोण आहेस? तर ते क्रिस्टल जो क्लिअर क्रिस्टल असतो, जे पाणी असतं ते म्हणजे तू. सो हे सोल वर्क बाबाजी आपल्याबरोबर सुरू करतात आणि ते मास्टर पल्लवींसाठी सरप्राईज गिफ्ट होतं आणि आपल्याही सगळ्यांसाठी ते सरप्राईज गिफ्ट होते. आपण एवढे व्हॅल्युएबल आहोत, आपल्याला खरंच काहीच आयडिया नव्हती त्याची, की आपण एवढे स्पेशल आहोत आणि आपल्याबरोबर आपण एवढे कॅपेबल म्हणण्यापेक्षा आपण तेवढे आहोत, की बाबाजी आपल्यावरती विश्वास टाकून आपल्याकडनं काहीतरी कार्य होईल. आपल्याला माहीत नसतं, पण जे ते टाचलं जातं ना, एक-एक पैलू पाडला जातो, त्याच्यातनं आपलं ते डिस्कव्हरी होते. सो त्या म्हणतात, की बाबाजींची हे जे एन्काउंटर्स म्हणजे अस्पष्ट भेटी. आपल्याला जेव्हा दर्शनं सुरू झाली किंवा मेसेजेस सुरू झाले, त्याची आपली पहिली स्टेप तीच होती, की आपल्याला पुसटचं फार असं हां, बाबा कोणीतरी होतं पण मला माहीत नाही. कोणीतरी दिसलं पण क्लिअर नाही. हे जे अस्पष्ट अशी भेट बाबाजींबरोबर त्यांची झाली, जेव्हा त्या बस ॲक्सिडेंट त्यांचा झाला, त्यावेळेला तसं झालं असं त्या सांगतायत. त्या म्हणतात, "आय कुड सी विथ माय ओपन आईज." उघड्या डोळ्यांनी मला 3 डिव्हाइन एंटिटीज 3 दैवी ऊर्जा दिसल्या, हू सेव्हड मी ज्यांनी मला वाचवलं. वन विथ लाँग हेअर, वन विथ लाँग बेard अँड अनदर वन विथ अ बाल्ड हेड. आता आपण ती चित्र डावीकडे पाहतोय, की हे कोणाबद्दल बोलतायत त्या? दे वेर नन अदर दॅन महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पत्रीजी अँड लोब्सांग रामपा. ह्या तिघांचं हे तिघे मास्टर पल्लवींना उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे दिसले जेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट झाला. ह्या 3 दैवी ऊर्जांनी त्यांना वाचवलं असं त्या म्हणतायत, की ते रेस्क्यूला आले, ते मदतीला आले. इट वॉज ओन्ली आफ्टर बिकमिंग अ पार्ट ऑफ पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीज मूव्हमेंट PSSM चा जेव्हा त्या भाग झाल्या, दॅट आय गॉट टू नो अबाउट देम. इट वॉज देन द रिअलायझेशन dawned upon me दॅट आपण हे खूप वाक्य मोठं आहे. मी थोडं त्याला सोपं करून सांगते, की मास्टर पल्लवींना
हे तिघे कोण आहेत हे माहीतच नव्हते. जेव्हा त्यांना ते दिसले तेव्हाही माहीत नव्हते. जेव्हा मास्टर पल्लवी PSSM बरोबर पिरामिड संस्थेबरोबर काम करायला लागल्या किंवा भाग झाल्या, काम करायला लागल्या म्हणण्यापेक्षा जेव्हा त्या पिरामिड संस्थेचा भाग झाल्या, त्यावेळेला त्यांना कळलं की अशी जे लोक दिसले ते अस्तित्वात आहेत. ती ऊर्जा काम करते. त्याच्यापुढे त्या म्हणतात, तेव्हा मला ते रिअलायझेशन झालं, तेव्हा मला ती जाणीव झाली दॅट द लाईफ ऑफ अ स्पिरिच्युअल पर्सन म्हणजे आध्यात्मिक किंवा या काय म्हणूयात उच्च ऊर्जांचं जे आयुष्य आहे is always involved in the opening of the deep layers of life mysteries म्हणजे आयुष्याच्या ज्या कधीच न उघडल्या गेलेल्या रहस्यांवरती खोल अशा रहस्यांवरती काम करणं हे या सगळ्या काय म्हणूयात दैवी ऊर्जांचं महत्वाचं कार्य आहे. ते ह्याच्यावरती काम करतात की आपलं आयुष्य आपल्याला उलगडून दाखवतात. मिस्ट्रीज आपल्याला सांगतात की अरे तू एवढं छोटं अस्तित्व नाहीये, तुला हे पण आहे, तुला ते पण आहे, तुला ते पण आहे. आपण जर का सनशाईन बिफोर द डॉन ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा असंच येऊनच सांगितलं आहे की अगं तू असे नाही, तुला हे काम करायचंय, तुला ते काम करायचंय. त्यांच्याकडनं ज्युडी सटोरीकडनं ते बुक लिहून घेतलं लेखिकेकडनं. सो ह्या ऊर्जांचं कार्यच आपल्या आयुष्याबद्दलचं गूढ आपल्याला उघड जागृत करून उजागर करून सांगणं हे आहे. हे त्यांना तिथे जॉईन झाल्यानंतर कळलं. आता इथे त्यांचं इंट्रोडक्शन म्हणा किंवा हे पुस्तक कसं सुरू झालं त्याची जी बेसिक गोष्ट किंवा तोंड ओळख होती हे पूर्ण झालेलं आहे. त्याच्या पुढे त्यांनी अॅक्नॉलेजमेंट दिलेलं आहे की कोणाकोणामुळे हे पुस्तकामध्ये कोणाकोणाची मदत झाली कशा पद्धतीने तर त्याच्यामध्ये वाचायची गरज आहे. मी नुसतं मराठीतच करून घेतलंय तो आय विल जस्ट रीड. मास्टर पल्लवी म्हणतात, मी माझे लाडके गुरु ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी मी ही समरी घेतलेली आहे. ऍक्च्युली याचा आभार प्रदर्शन किंवा एक्नॉलेजमेंट थोडं मोठं आहे. ही समरी आहे. मी माझे लाडके गुरु ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांचे त्यांनी या पुस्तकाच्या संपादनासाठी दिलेल्या मौल्यवान वेळेबद्दल आणि ऊर्जेबद्दल आणि माझ्या मार्गदर्शक श्रीमती वरलक्ष्मी यांचे त्यांच्या अथांग ज्ञानासाठी आणि खऱ्या मार्गदर्शनासाठी मनापासून आभार मानते. श्री जसप्रीत मथारू यांनी या पुस्तकासाठी रेखाटलेल्या अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी चित्रांबद्दल मी त्यांचे कौतुक करते. तसंच श्रीमती प्रिसिला एन मथारू यांनी पुस्तकाच्या छपाई आणि प्रकाशनाच्या अंतिम टप्प्यात घेतलेल्या परिश्रमांबद्दल मी त्यांची ऋणी आहे. मी त्यांच्या घराचेही आभार मानते जे माझ्यासाठी बाबाजींच्या गुहेसारख्या पवित्र ऊर्जेचे केंद्र बनले आणि मला लिखाणाचा प्रवाह मिळवून देणारे एक सुरक्षित ठिकाण ठरले. या घराचा उल्लेख आणि या घराच्या स्थानाचं महत्व पुढे पुस्तकात आपल्याला लक्षात येईल की त्या घराचा उल्लेख इथे का केलेला आहे. खूप महत्वाची आठवण आहे त्या घराबरोबर आणि प्रसंग आहे तिथे घडलेला. पुढे मास्टर पल्लवी म्हणतात, श्रीमती राधिका मेहरोत्रा टांग यांचे मी मनापासून आभार मानते ज्यांनी या पुस्तकाचे संपादन करून माझ्या विचारांना अगदी अचूक शब्दात मांडण्याची महत्वाची भूमिका बजावली. बाबाजींबद्दल असलेल्या त्यांच्या प्रेमामुळेच या पुस्तकाला आकार देण्यासाठी त्या सर्वात योग्य व्यक्ती ठरल्या. श्रीमती चारू टी वशिष्ठ, मिस अमिता पिशेन आणि श्री दीपक अगटे यांनी माझ्यावर दाखवलेला ठाम विश्वास आणि वेळोवेळी दिलेल्या मौल्यवान सजेशन्स बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. याशिवाय पुस्तकाच्या हस्तलिखिताचे वेगवेगळ्या टप्प्यांवर वाचन करून मोलाचा सल्ला देणाऱ्या सर्वांचेच मी आभार मानते, ज्यामध्ये श्री राजेश खेले, SK राजन, बोट्टू कृष्ण सत्य, जी राजशेखर, आकाश सुरी, शालिनी आणि श्राव्या यांचा समावेश आहे. हे खूप महत्वाचं आहे. मला फार आवडलं हे. माझ्या लॅपटॉपचेही विशेष आभार जो मला भेट म्हणून मिळाला होता आणि ज्यामुळे मला माझे विचार या पुस्तकात एकत्र करणं खूप सोपं झालं आहे.
म्हणजे पार्टिसिपेशन फक्त व्यक्तींचंच असतं असं नाही. त्या जे काही संपूर्ण पुस्तक झालं त्याच्यात बरंच काही-काही सहभागी झालं होतं. त्याच्यामध्ये लॅपटॉप म्हणजे ते इंटरनेट चालू असणं, आता आपण सेशन घेतो इंटरनेट चालू आहे, हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्याबद्दलही आपण ग्रॅटिट्यूड की आपण अखंड बोलू शकतोय. आपल्याला इथे कम्युनिकेट करता येतंय. सो जे इन्व्हॉल्व होतं या सगळ्या ज्ञानदानाच्या किंवा शेअरिंगच्या ॲक्चुअली कारणासाठी त्या सगळ्यांना आपण थँक्स म्हणायचं. कारण ते सुद्धा त्या प्रकाश आणि प्रेम पसरवण्याच्या कार्यातला एक महत्वाचा कॅन्डिडेट झालेलं असतं. पुढे त्या म्हणतात, की शेवटी मी महाअवतार बाबाजी यांच्या अनिर्वचनीय ऊर्जा शक्तीला नमन करते आणि त्यांचे आभार मानते, जे मला त्यांची गाथा लिहिण्यासाठी नेहमीच खरे मार्गदर्शक प्रकाश ठरले. प्रकाश इथे पण सो युनिफाईड इज एव्हरीवेअर असं त्यांचं आभार प्रदर्शन इतक्या लोकांच्या मदतीने ते पुस्तक आपल्या समोर आलेलं आहे. सो याच्यामध्ये त्यांनी कुठेच स्वतःबद्दल लिहिलेलं नाही. तर आपण आभार प्रदर्शनामध्ये त्यांचा आभार इथे व्यक्त करू, की मास्टर पल्लवींनी हे कारण अगेन कम्फर्ट झोनच्या बाहेर गेल्या होत्या. पुस्तक लिहिण्याची सवय नाही, पण बाबाजींचं कार्य होतं, बाबाजींनी सांगितलं होतं म्हणून त्यांनी ते केलंय. त्यामुळे त्यांनाही आभार, की त्यांनी एवढे सगळे कष्ट घेऊन जे पुस्तक लिहिलं, ते आज आपल्याला एवढं सगळं ज्ञान देण्यासाठी मार्गदर्शक ठरतंय. सो आपल्या सर्वांकडनं, सर्व टीमकडनं, सर्व कुटुंबाकडनं मी मास्टर पल्लवींचे आभार मानते. आणि आता आपण इथे थांबूयात. तुम्ही सगळ्यांनी पेशंटली ऐकलत आणि हे सगळं शेअर करता आलं त्याबद्दल सगळ्यांना आभार. थँक्यू. श्रुतीताई, थँक यू सो मच. काय बोलू मी तुम्हाला, काय बोलू, काय तुम्ही म्हणजे अ, म्हणजे माझ्याकडे असं उपमाच नसती तुमच्या प्रत्येक प्रेझेंटेशन आजचं तर म्हणजे कमाल. म्हणजे तुम्ही इतकी मेहनत घेताय, की ते उपनिषदांमधून शोधून काढताय. साइडला लेफ्ट साइडला प्रेझेंटेशनमध्ये त्याचे अर्थ आहेत. इंग्लिशचा तसं ताईंना मी विचारलं होतं, की मराठीमध्ये करू दे का? पण त्या म्हणल्या, "नाही, मी इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहे." पण मराठीमध्ये त्यांनी अर्थ पण व्यवस्थित सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून सोबत त्याचं युनिफाईडशी कनेक्शन प्लस वेदांबरोबर आपल्या कनेक्शन म्हणजे कुठले प्रसंग सांगतायत मला बापरे! म्हणजे मला आज युनिफाईड समजलं, युनिफाईड मी माझ्या आयुष्यात उतरवतीये. पण ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. ज्या श्रुतीताई सांगतायत. बऱ्याचशा गोष्टी ज्या नाही मी पुस्तक पण नाही वाचलं. बऱ्याच जणांनी आपल्या ग्रुपमध्ये हे पुस्तक वाचलं. कारण पी-डी-एफ शेअर झाली. माझ्याकडे ही पी-डी-एफ कधीपासून आहे. पण आधी नाही वाचता आलं आणि आता मी मुद्दामून नाही वाचत आहे. कारण मला हे श्रुतीताईंकडूनच समजून घ्यायचंय आणि त्याचा इतका फायदा होतो, इतकी मजा येते. कालचं एक सत्र नाही होऊ शकलं, तर मी रात्री विचार करत होते, "अरे, आज आपल्याला ऐकायला नाही मिळत तर त्यांचं काय झालं असेल पुढे? कसं आलं असेल पल्लवी मास्टर यांचं?" आणि खरंच माझी म्हणजे एक आतून इच्छा प्रकट होती, की खरंच मास्टर पल्लवींनी हे ऐकावीत तुमची सत्र. त्यांना कळेल, की त्यांचं पुस्तक इतक्या सुंदररित्या लोकांपर्यंत कोण जास्तीत जास्त सुंदररित्या पोहोचू शकते, तर त्या श्रुतीताई आहेत. इतकं म्हणजे तुम्ही त्यांनी जे लिहिलंय ना, त्याचा अर्थ पूर्णपणे हृदयातून जसा त्यांनी प्रकट केलाय ना, एकूण शब्द पोहोचवायचं काम तुम्ही करताय आणि ते बाबाजी तुमच्या माध्यमातून करून घेतायत. खूप तुम्ही न्याय म्हणू शकत नाही, त्याच्याही सुंदर तुम्ही म्हणजे एक्सप्लेन करताय. शब्दांच्या पलीकडचं तुम्ही एक्सप्लेन करताय. ह्याचं मला अतिशय म्हणजे मी असं वाटत होतं, की काय म्हणजे बरं झालं मी थांबले, पुस्तक नाही वाचलं आणि वाचणारही नाही. तुम्हीच ते पोहोचवणार आहात. सगळ्यात सुंदर मला अ, जे तुम्ही सांगितले त्याच्यामध्ये एक बरेचसे आहेत. आता कन्फ्यूज होतंय, आठवत नाहीयेत. पण मला आवडलेलं एक अजून एक म्हणजे जे आपल्या आतमध्ये ते आहेत आणि ते सगळ्यांचे माध्यम आपण म्हणजे आपल्याला ते बनवतात आणि अजून एक पॉइंट तुम्ही सांगितलेला म्हणजे कितीही कुणी अंधारात असेल, तर त्या माणसासोबत, त्या व्यक्तीसोबत सुद्धा बाबाजी पितामह काम करतात. हे खूप महत्वाचं होतं सांगणं. कारण बऱ्याच जणांना काय वाटतं, "अरे, हे मास्टर इथं समोर येऊन बोलतायत किंवा हे मास्टर थोडे साधनेत वर आहेत, आम्ही थोडे खाली आहेत, कारण आम्हाला अजून नाही जमत आहे आमचं." पण असं नाहीये.
आपण सगळेजण सारखे आहोत. फक्त आपण वेगवेगळ्या व्हायब्रेशनल लेव्हलला आहोत. त्यामुळे त्यांना नाही फरक पडत, की कोण कुठे काय. ते प्रयत्न करतात आणि त्यांच्यासाठी आपण सगळे इक्वल आहोत. त्यामुळे ना, हे खूप तुम्ही इतका सुंदर पॉइंट सांगितला ना, की खरोखर कारण मी पण जेव्हा माझ्या त्या फेजमध्ये होते डार्क नाईट ऑफ सोल, जसं आजच आपलं बोलणं झालं आणि मला तुम्ही म्हणत असताना मला अगदी ते टॅरोमध्ये एक कार्ड आहे द हर्मिट म्हणून. जिथे तो व्यक्ती खूप वर्ष असा एकटा राहतो आणि त्याला वाटतं असं, तसं त्या कार्डची पण स्टोरी आहे ना, तसं प्रत्येकाच्या आयुष्यात स्टोरी. अरे, माझ्या आयुष्यात हे नीट नाहीये, का असं होतंय, का होतंय? पण तोच फेज आपल्याला घडवतो आणि तिथूनच आपल्या खरं स्पिरिच्युअलमध्ये तर आपण कायमच असतो आत्म्याच्या प्रवासात. पण तो प्रवास आपल्याला पुढे जाऊन ह्या सगळीकडे आणतो आणि तिथं असं वाटतं, "अरे, मी तर पापी आहे. माझ्याकडे तर कोण मास्टर कशाला मला येतील ध्यानात, मला कशाला दिसतील? हे सगळ्यांना दृश्य दिसतात, सगळ्यांना हे होतात. मला का नाही दिसत आहे काही? मला का नाही अनुभव होत आहे?" मला पण विचारतात बरेच जण, की "विपुलताई मला काहीच नाही दिसत, मला काहीच फील होत नाही." त्यांना असं खूप आतून वाटत असतं, की आम्ही काहीतरी एकदम खालच्या लेव्हलला आहोत. म्हणून आम्हाला काहीच कोणी भेटत नाही, दिसत नाही असं. पण असं उत्तर तुम्ही अतिशय सुंदर दिलं, की तुम्हाला वाटत असेल, पण ते सगळे आपल्यासोबत कायम असतात. आणि मला खूप आवडलं ते आणि रजनीकांत यांचं पण तुम्ही इतकं भारी उदाहरण दिलं ना, आता मला तो पिक्चर बघायची खूप इच्छा होती. एक फक्त शॉर्ट बघितला होता मी त्यातला. पण खूप छान तुम्ही ते उदाहरण दिलं श्रुतीताई. हॅट्स ऑफ टू यू. तुम्ही इतकं मेहनत घेऊन करताय. किती प्रेम येतंय मला मी काय सांगू, की इतक्या सुंदर मास्टरकडून हे पुस्तक मला ऐकायला मिळतं. हेच खरंच एक आनंद सोहळा वाटतोय मला बस बाकी काहीच नाही. मला खूप प्रेम आणि प्रकाश आणि आपले सगळे मास्टर्सच्या मनात पण हेच आहे. तर प्लीज कुणाला काय असं वाटतं दिल खोलून बोला एकदम श्रुतीताईंबद्दल. तर इतकं प्रेम व्यक्त करा तुमचं. मी बोलू विपुला? येस. हां, मेघना बोल, बोल मेघना. ॲक्चुअली खूप थँक यू श्रुतीताईंना. मी ॲक्चुअली फर्स्ट टाईम त्यांना ऐकलं. म्हणजे मला वेळच मिळत नव्हता. मी तुला मेसेज टाकला ना, मला वेळच नाही मिळत आहे. हो, हो, हो. लेक्चर्स आपलं सत्र अटेंड करायला. पण मी आज अटेंड केलं आणि हॅट्स ऑफ टू देम, टू हर. माय गॉड! म्हणजे तुला माहिती आहे विपुला, मला तुला ऐकायला खूप आवडतं. म्हणजे हं. मला इतकं मला असं दुसऱ्यांना ऐकायला आवडत नाही. मला असं वाटतं, की हे काय सांगणार आहेत माझ्यापेक्षा भारी. पण मी तुला ऐकायची. मी आईला पण म्हणायची, मला विपुलाच ऐकायला आवडतं. पण आज स्मृतीताईंनी माय गॉड त्यांचं नॉलेज, एवढं भयंकर, एवढं छान, एवढं सुंदर. त्यांनी सगळ्यांची गुंफण एवढी सुंदर केली आहे. थँक सो मच श्रुतीताई. आणि मी पण हल्लीच पुस्तक विकत घेतलं, पण मी वाचणार नाहीये. मी आधी तुमचं ऐकणार आहे आणि नंतर मग मी हवे तर वापरीन. हं. ते बुक पण खूप म्हणजे मला असं एकदम खूप भरून येते आतून. असं मला खूप खरंय. कमी लोकांबद्दल वाटतं. खरंय, खरंय, पण खरंय. अगदी खूप खरंय. छान, खूप सुंदर. खूप छान हा एक्सपिरियन्स दिल्याबद्दल थँक यू सो मच. आपण बाबाजींचे आभार मानू, की बाबाजींनी इतका जबरदस्त मास्टरला त्याच्या आपल्यासाठी पाठवलंय. बस बाबाजी थँक यू. आमच्या सगळ्यांकडून थँक यू. आणि मेघना खरंच तू प्रयत्न कर, की हे सगळे सेशन्स श्रुतीताईंसोबत जरी लाईव्ह नाही करता आले YouTubeवर बघ. आणि मेघनाच्या बद्दल अजून एक फक्त मी सांगते, कारण नक्की, कसं नक्की. होतं हां, की कसं होतं अजून एक फक्त मी एवढंच सांगेन सगळ्यांना, काही जण जसं मेघनाने मला एक मेसेज टाकला होता, की मला ग्रुपमधून थोडंसं वेगळं-वेगळं वाटतंय, लेफ्ट आउट झाल्यासारखं वाटतंय. कारण मी आजकाल मेसेज म्हणजे अटेंड नाही करू शकत आहे सत्र आणि सेम मेसेज मला आपल्याच अजून एका मास्टर रुच्याकडून आलेला. तिच्या पण घरी नेमकं तिने युनिफाईड सुरुवात केली, अजून काही केली, की बाकीचे गोष्टी सुरू होतात. त्यामुळे तिलाही सत्र नीट व्यवस्थित अटेंड तर ती पण मला तसंच म्हणत होती, की मला ना फार वेगळं वाटतंय. सगळे म्हणजे पुढे जातायत, मी मागे असं फिलिंग येतंय. तर मी एकच सांगते, की कुठेही फिट व्हायचा प्रयत्न करू नका. तुम्ही जिथे आहात ना, यू आर परफेक्ट. म्हणजे त्या कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःला फिट करायचा प्रयत्न करू नका. कारण तुमच्यासाठी आत्ता ते पण गरजेचं आहे, जे तुमच्या आयुष्यात सुरू आहे. हां, जी साधना करायची ती आपला वेळ देऊन करा. पण मला कुठेतरी फिट बसायचंय, ह्याच्यात ग्रुपमध्ये मला बसायचंय, मला खूप वेगळं वाटतंय, एकटं वाटतंय. असा नका विचार करू. तुम्ही बरोबर ग्रुपच्या चेतनेशी जोडलेले असता. तुम्ही कुठेही असा. तेवढं मी फक्त एकदा आठवण करून देईल. असं अजून कोणाच्या मनात असं असेल तर. सो थँक मेघना. थँक सो मच. श्रुतीताई तुम्हाला काही बोलायचंय? माझं बोलून झालं ना, की मी फक्त प्रेम आणि प्रकाश घेत असते. मी फक्त ते मला घ्यायचंय. नुसतं प्रेम आणि प्रकाशाचा वर्षाव चालू असतो. मला इतकं छान वाटत असतं, की मला ना ते
चमत्कार प्रॅक्टिकली आपण जगतो ना, की बाबाजींना किती तळमळ आहे, किती आणि कुठलं-कुठलं ज्ञान लोकांसमोर आणायचंय. प्रत्येकाला त्यांना म्हणजे ते ज्योत से ज्योत जगाते चलो हे किती ते प्रॅक्टिकली आपल्याकडनं करून घेत असले, तरी पण त्यांची तळमळ आहे ही. म्हणजे की असं सगळ्यांना शिक्षित करायचंय. सगळ्यांना त्यांची ओरिजिनल आयडेंटिटी की तुम्ही नाही आहात हे, स्वतःला कमी नका समजू. तुम्ही तुमच्या अस्तित्वाला ओळखा खऱ्या. ही त्यांची तळमळ किती आहे, किती ठिकाणून ते ज्ञान देतायत ते बघूनच मला असं होतं, की ग्रेट म्हणजे आपण किती नशीबवान आहोत, की बाबाजी आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत. शब्दात वाव. नाही सांगता येत ते. करेक्ट, करेक्ट. वाव! छान श्रुतीताई. खरंच, खरंच. खरंच अमेझिंग. थँक यू. मानसीताई बोला. हॅलो, नमस्कार सगळ्यांना, आत्मावंदन. मी बऱ्याच मध्ये परवा एकदा जॉइन झाले होते. परत मध्ये मला जमलं नाही. आधीचे पण सेशन्स मला जमत नव्हते. पण आज जेव्हा मी श्रुतीताईंचं ऐकलं ना, तर पहिलं म्हणजे मला ह खूप म्हणजे असं जाणवतं. त्याचं कारण असं, की आपण हल्ली बोलताना खूप इंग्लिश शब्द वापरतो. आणि आपण मराठी विसरून जातो. ह्याला मराठीत काय म्हणतात? असं आपलं होऊन जातं. आणि त्यामुळे त्या ज्या पद्धतीने एक-एक अगदी सेल्फ रिअलायझेशन काय आणि असं म्हणजे इतके व्यवस्थितपणे त्यांनी मराठीचं ट्रान्सलेशन केलंय आणि ते इतकं सहजपणे आलं म्हणजे आता सूर्य मला त्यांना आठवत नव्हतं लगेच दुसऱ्या वाक्यामध्ये त्यांना आठवलं. सो आपण इतके त्या इंग्लिशच्या ह्याच्यामध्ये असतो, पण हे अगदी अजिबात कुठेही न होता अतिशय फ्लुएंट आणि अतिशय ओघवती अशा भाषेमध्ये तुम्ही जे सगळं सांगितलं ट्रान्सलेट करून, ते मला फार आवडलं. खूप छान आणि विषयच तसा इंटरेस्टिंग आहे आणि आपल्याला सतत नवीन-नवीन काहीतरी म्हणजे आपण जे काय करतोय, थोडंफार मेडिटेशन आपल्याकडनं जे होतं म्हणजे माझ्या बाबतीमध्ये तरी मी बोलतेय, की तरी सुद्धा ते थोडं वेळ अजून आता नेक्स्ट टाईम मी अजून कसं इम्प्रूव्ह करू शकीन, मी अजून ह्याला थोडासा वेळ जास्ती देऊन किंवा ह्याच्यामध्ये वाचायला वेळ मिळत नाहीये, पुस्तकं वाचायला वेळ मिळत नाहीये. त्यामुळे हे ऑडिओ आणि व्हिडिओज ऐकून जेवढं आपल्याला ग्रास्प करून घेता येईल, त्याच्यातनं आपली इम्प्रूव्हमेंट कशी करायची, हे फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी असे सेशन्स आणि असं इन्फॉर्मेशन, असं डिस्कशन्स खूप महत्वाची आहेत. त्यामुळे थँक सो मच श्रुतीताई. तुम्ही एवढं सुंदर म्हणजे हे पूर्ण अभ्यासपूर्ण असं तुम्ही बोललेला आहात. मला खूप छान वाटलं. थँक सो मच. तुम्हाला खूप प्रेम आणि प्रकाश सगळ्यांना. थँक यू मानसीताई. अगदी बरोबर बोललात. परिपूर्ण असा ज्ञान आपल्याला श्रुतीताई देतायत. केवळ एक विषय नाही, त्यामध्ये सगळ्या विषय समाविष्ट करतायत आणि त्यामुळे ते इतकं भरभरून वाटतंय, की जे आत्तापर्यंत आपण म्हणतो ना, की काही गोष्टी आपण फक्त थोड्या-थोड्या ऐकलेल्या आहेत. एक-एक शब्दांमध्ये किंवा काय किंवा त्याचे संकल्प त्याचं नाव काय माहीत नाही किंवा असं पण होतं. पण ह्याच्यामध्ये श्रुतीताई आपल्याला वेदांचं पण देतायत, युनिफाईड बरोबर पण जोडतायत आणि त्या पुस्तकातून इतर आत्मज्ञानाची पण माहिती देतायत. जसं की सूक्ष्म शरीर म्हणजे काय? किंवा ती यात्रा कशी घडते? किंवा अजून आपली कारण शरीर किंवा या सगळ्या गोष्टी. तर खरोखर एक संपूर्ण अभ्यास स्वाध्याय आपल्यापर्यंत पोहोचतोय, ज्याची आपल्या सगळ्यांना अतिशय गरज आहे. तर त्यासाठी खरोखर श्रुतीताईंचे आभार आहेत आणि तुम्ही पण एवढा छान अभिप्राय दिला त्यासाठी तुमचे पण आभार आहेत. खूप प्रेम आणि प्रकाश तुम्हाला. अजून कुणाला इच्छा आहे बोलायची? आपल्याला चॅटमधून पण काही अभिप्राय मिळालेत, ते वाचते मी. तर भाग्यश्रीनी लिहिलेलं आहे, "ताई खूप नॉलेज आहे आणि तुम्ही अगदी मनापासून ते सगळं आमच्यापर्यंत पोहोचवत आहात. खूप धन्यवाद प्रेम आणि प्रकाश." रजनीताईंनी लिहिलेलं आहे, "तुमच्याकडून श्रुत केलेले विचार म्हणजे अमृतवाणी, भारावून जाणे आणि आपला प्रवास." तर नंतर विजयाताईंनी लिहिलेलं आहे, की "मी हेदा खान बाबाजींचा एक्सपिरियन्स घेतला आहे. मी त्यांना ओळखत नव्हते. मी फर्स्ट टाईम त्यांचं नाव आणि त्यांच्या आश्रमात गेले. खूप सुंदर असा अनुभव आला." परवाच विजयाताई मला सांगत होत्या त्यांच्याबद्दल आणि आज ते श्रुतीताईंच्या ह्याच्यामध्ये दिसलं सुद्धा, की ते नेमके कसे आहेत, म्हणजे कोण आहेत किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी.
तर ह्या व्यतिरिक्त तुमच्या सगळ्यांचे आभार. तुम्ही छान श्रुतीताईंना अभिप्राय लिहिलेला आहे. तर अजून कोणाला काही असेल तर बोला. परिणिताताईंनी लिहिलंय की खूप प्रेम, कोटी-कोटी आभार, धन्यवाद. मेघनानी पण लिहिलंय खूप प्रेम आणि प्रकाश सगळ्यांना. तर बस आपल्या सत्रांमधून इतकी पॉझिटिव्हिटी, इतकी सकारात्मकता आणि नुसतं प्रेम प्रकाश वाहतंय आणि आपल्यापर्यंत बाबाजी पुन्हा वेगवेगळ्या स्वरूपात पोहोचवतायत. त्यातल्या एक श्रुतीताई आहेत, ज्या पद्धतीने आपल्यापर्यंत हे पोहोचतंय. खूप आभार आहेत या सगळ्या श्रुतीताईला गोष्टींसाठी. श्रुतीताईला माझ्याकडून प्रेम आणि प्रकाश, सर्वांना प्रेम आणि प्रकाश. श्रुतीताईंच्या बद्दल बोलण्याला काही शब्दच उरत नाहीत, कारण श्रुतीताईच हा प्रेम आणि प्रकाशांचा झरा आहेत. खरंच आहे. आपण आपण सगळेच आहोत प्रेम आणि प्रकाशाचा झरा. तर खूप 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 धन्यवाद. थँक खूप यू तुमच्याकडून पुष्पलता. छान छान माहिती मिळते. हा, थँक यू. मेधाताईंनी हात रेस केलाय. मेधाताई बोला. नमस्कार श्रुतीताई, विपुलाताई आणि माझे सगळे सहकारी, मित्र-मैत्रिणी. सगळ्यांना प्रेम प्रकाश. आपल्याला ना खरंच एक पार्टीच चालू आहे असं वाटतं आणि काय मजा, काय मेनू येतात आपल्याकडे. क्या भोजन चालू आहे. त्या श्रुतीताई, तुमच्या आई-वडिलांना नमस्कार. तुमचं नाव इतकं छान ठेवलंय श्रुती आणि आमचाच कान तृप्त करत आहात तुम्ही. असं झालंय. आणि तुमच्या चष्म्यातनं आम्ही आता बाबाजींना फार जवळून बघायचा प्रयत्न करतोय. आणि ही वाह! वाह! प्रस्तावनाच इतकी सुंदर आणि ज्ञानयुक्त आहे. असू शकते प्रस्तावना. कारण आम्ही कोणतंही पुस्तक घेतलं की प्रस्तावना पटापट करून नक्की काय आहे असं वाटतं. तर ही प्रस्तावनाच तुम्ही इतकी छान आणि सुंदर ज्ञानयुक्त आहे. खरंच खूप छान वाटलंय. काय एक-एक रंग इंद्रधनुष्यातले आम्हाला मिळतात. आम्ही काय म्हणजे आनंदाचा विहार करत होतो. अगदी खूप छान वाटतंय अगदी. हलकं-हलकं वाटतंय. धन्यवाद सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. खूप, 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 खूप धन्यवाद सगळ्यांना. प्रेम प्रकाश. धन्यवाद. थँक यू मेधाताई. खरंच हलकं-हलकं वाटतंय कारण तो प्रकाश ज्ञानाचा आपल्यापर्यंत आला आणि समजतंय, अजून समजतंय की किती गोष्टी युनिफाईड मधून आपण करतोय, का करतोय, कुठे जातोयत आपण, हे सगळं आपल्याला अजून समजतंय. छान. पण हे युनिफाईड झाल्यानंतर हे पुस्तक आल्यामुळे जास्त आपल्याला कळतंय ते खरं सांगायचं. हां. खरंय, खरंय. खरंच छान. आहे. थँक यू मेधाताई. मंजिरीताई बोला. श्रुतीताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि रिॲक्ट न होण्याचा आजचा एक माझा अनुभव मला सांगायचा आहे. आज मी आणि माझी मुलगी कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी गेलो होतो. आमचं ते कुलदैवत आहे आणि आम्ही रांगेत उभं होतो, तर 10 ते 12 बायका आम्हाला ढकलून पुढे रांगेत गेल्या आणि त्या असं एक चालूच होतं आणि असं बरेच एक 5-10 मिनिटं झालं. पण मी त्या सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश दिला. मला कोणाचाही राग आला नाही युनिफाईडमुळे आणि त्याचा एक फायदा आम्हाला असा झाला, की आम्ही अगदी बरोबर देवीच्या आरतीच्या वेळेसच त्या गाभाऱ्याच्या समोर पोहोचलो आणि आम्हाला 10 मिनिटं तिथे बसायला मिळून खूप सुंदर दर्शन झालं. हे मला सांगायचं होतं. वाह! क्या बात है! त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद विपुलाताई. तुमचे आभार आहेत. आपण बाबाजींचं दिलेलं ज्ञान घेतलं, पण ते आपल्या आयुष्यात आपण उतरवलं तर त्याचा फायदा आहे. जे तुम्ही अहो करता नाही, आहात तुम्ही म्हणजे इतकं सुंदर बसवता पण आमच्या मनावर, त्याबद्दल धन्यवाद. नक्की, नक्की. थँक यू मंजिरीताई. आणि तुम्ही ते उतरवत आहात त्यासाठी तुमचे आभार आहेत. आणि तुम्ही इतकी छान उदाहरण देऊन ते सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पुन्हा. फक्त स्वतःजवळ नाही ठेवलं. खरंय, थँक यू. विपुलाताई ना ऍक्च्युली युनिफाईडचे संस्कार करतात आपल्यावरती. मी त्यांचे जे काही व्हिडिओ ऐकते, म्हणजे संस्कार करणं, लहान मूल समजून, की अगदी बारीक-बारीक किती बेसिक गोष्टी सुद्धा त्या अगदी म्हणजे असं काय म्हणूयात, तळमळीने ते एक्सप्लेन करत असतात. असं वाटलं का? हरकत नाही. त्याचं असं, तुम्ही इथे आहात का? तुम्हाला अनुभव आला का? नाही आला का? इतकं त्या जीव ओतून शिकवत असतात ना, मला ते व्हिडिओ बघूनच असं होतं, की बाबाजी कसं, किती तळमळ आहे बाबाजींना. ते त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला कळतं, की बाबाजींनाच आता घाई झालेली आहे सगळ्यांमधला प्रेम आणि प्रकाश सगळ्यांना प्रकाशमय पाहायची. करेक्ट आहे. आणि तुम्ही पण आलाय सोबतीला आता.
तो प्रकाश तुमच्यातून आमच्यापर्यंत पोहोचतोय श्रुतीताई. खूप छान पद्धतीने पोहोचतोय आणि आयुष्यात बदल व्हायचे असतील तर नुसतं ऐकून नाही. तुम्ही त्या प्रसंगाला खरंच तसं वागलं पाहिजे हे मात्र शिकतोय आपण युनिफाईड मधून. जसं आता मंजिरीताई म्हणाल्या. तर तसंच आहे. आपण प्रयत्न करत राहू. रोजचा दिवस येतोय तो वर्तमानात राहायचा खूप मोठा धडा आहे बाबाजींचा. वर्तमानात राहा, वर्तमानात राहा. या पद्धतीने. तर अजून कुणाला काही नसेल तर आपण थांबू इथेच. ठीक आहे. तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रुतीताईंचे आभार व्यक्त करते. अतिशय सुंदर स्वाध्याय दिला आज. अतिशय ज्ञान भरून वाहतंय आणि खूप गोष्टी कळल्या नव्याने. तर त्यासाठी खूप खूप आभार आहेत त्यांचे. आणि बाबाजींचे, पितामापत्रीजींचे आभार व्यक्त करू. आपल्या सगळ्यांचे आभार आहेत. सगळ्यांना आपल्या हृदयातून प्रेम प्रकाश पाठवू. इथं असलेल्या प्रत्येकाला ईश्वराची निर्मिती जिथं जिथं आहे त्या प्रत्येक गोष्टीला आपण प्रेम प्रकाश पाठवू. श्रुतीताईंना प्रेम प्रकाश. खूप आभार व्यक्त करत आपण सगळेजण इथंच थांबू आणि उद्याच्या सत्रामध्ये भेटू. सगळ्यांना शुभरात्री. आपली आभा स्वच्छ करत राहा, बंद करत राहा.